उद्यमी हा ग्रुप खरं तर सुरुवात करून आता 2-3 महिने झालेत आणि आज आपल्या या ग्रुपवर 180 पार्टिसिपंट्स आहेत, जे स्मॉल आणि मीडियम एंटरप्रेन्योर्स आहेत, जे स्वतः खूप काहीतरी वेगळं हटके करायची धडपड करतात. आणि या निवडक उद्यमी या ग्रुपला आम्ही एक ऑब्जेक्टिव्ह देऊन सुरुवात केली, की हा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे नॉलेज शेअरिंग, लर्निंग टुगेदर अँड बिल्डिंग अ ग्रेट कम्युनिटी. या एका उद्देशाने निवडक उद्यमी सुरू झाला. आणि निवडक उद्यमीचे काही आपण एक पत्रक म्हणा किंवा एक शेड्यूल म्हणा आपण पाळतो. तो शेड्यूल थोडासा सगळ्यांना सांगायची इच्छा आहे. सोमवारी आपण असे वेगवेगळे इंटरव्ह्यूज, टॉक शो किंवा पॉडकास्ट, सो दॅट जास्तीत जास्त नॉलेज शेअरिंग होईल आपल्या आपल्या सगळ्यांचा. अशा ह्याच्यानी सोमवारचा दिवस नेमलेला आहे. मंगळवारी आपण आर सक्सेस स्टोरीज म्हणजे प्रत्येक एंटरप्रेन्योर्सची किंवा प्रत्येक बिझनेस ओनरची काहीतरी एक सक्सेस स्टोरी सतत कायम चालू असते आणि ती शेअरिंग करताना त्या सक्सेस स्टोरीमधनं मिळणारा जो ज्ञान आहे किंवा मिळणारे जे इन्साईट आहे ते बाकीच्या एंटरप्रेन्योर्सला खूप मदत करतं. आणि म्हणून ट्यूजडे आपण लर्निंग फ्रॉम सक्सेस स्टोरी किंवा अचीवमेंट्सवर आपण भर देतो. वेडनेसडे हा आपला प्रमोशनल डे आहे, जिथे आपण जास्तीत जास्त रेप्युटेशन आणि क्रेडिबिलिटी कशी वाढवू शकतो या ह्याच्यावर जोर देऊन आपण आपलं प्रमोशन या निवडक उद्यमी या ग्रुपवर करतो. थर्सडेज परत आपले काही डिबेट्स म्हणा किंवा थर्सडेजला आपण लर्निंग फ्रॉम आर मिस्टेक्स असं पण एक शेड्यूल किंवा इव्हेंट आपण चालवतो, जिथे एखादी छोटीशी चूक किंवा आपण चूक नाही म्हणणार पण एखादा छोटासा वेगळा निर्णय घेतला आणि त्यामुळे आपल्याला आपल्या धंद्यामध्ये किंवा आपल्या कस्टमर्समध्ये काही इश्यूज आले, चॅलेंजेस आले आणि त्या चुकीच्या डिसिजनवर किंवा त्या चुकीच्या निर्णयावर आपण कशी मात केली ह्याच्यावर आपण निवडक उद्यमी या ग्रुपवर आपण एकमेकांशी नॉलेज शेअरिंग करतो. फ्रायडे अगेन इज अ प्रमोशनल इव्हेंट डे, जिथे आपण परत आपली रेप्युटेशन आणि क्रेडिबिलिटीवर जास्तीत जास्त भर देतो. सॅटर्डे मात्र मुक्त व्यासपीठ किंवा ओपन डे असा असतो, जिथे ज्याला हवं बिझनेस संबंधी, लर्निंग संबंधी पोस्टिंग करता येतं किंवा मी एखादा इव्हेंट किंवा एखादा वेबिनार अटेंड केला आणि त्यातनं मला काहीतरी छान शिकायला मिळालं, तर ते जे इन्साइट्स आहेत, ते जी लर्निंग्स आहेत, ते सगळे लर्निंग्स आपण या ग्रुपवर शेअर करतो. संडे इज अ कम्प्लीट डिटॉक्स डे. संडेला आपला ग्रुप बंद असतो. ह्याचा अर्थ असा नाही की आपला थिंकिंग किंवा थॉट प्रोसेस किंवा प्लॅनिंग बंद असतं. संडेजला जनरली न्यूची जी टीम आहे ती टीम काही ना काही काडीगिरी किडागिरी करत परत मंडेपासनं काहीतरी वेगळं हटके करायच्या प्रयत्नामध्ये डिस्कशन्स होत असतात. म्हणून संडेला आपला ग्रुप डिटॉक्सला जातो आणि न्यूची टीम आपली डोकेफोडी करत असतात. आणि याच डोकेफोडीमधनं आजचा जो आपला टॉक शो आहे तो आलेला आहे. एक थोडी माहिती किंवा इंट्रोडक्शन बिफोर आय हँड ओव्हर टू स्वाती. धनंजय सरांची डीजी, ज्यांना आपण खूप आनंदाने आणि फार लव्हिंगली आपण डीजी अशी थोडी एक ओळख करते. आय वॉज जस्ट विजिटिंग हिज FB पेज आणि telling about him from this quote, which is learning is a choice. The other option is to perish. That's what DG sir is all about, I would say. आत्ता जे जे कोणी जॉईन केलं त्या सगळ्यांच्या ह्यानी सगळ्यांना माहितीच आहे की डीजी सर प्रचंड असं देशात आणि विदेशात बरंच काही मोठ्या हुद्द्यांवर त्यांनी सर्व्हिस केलेली आहे. ही इज अ मॅनेजमेंट ग्रॅज्युएट. प्रोजेक्ट मॅनेजमेंट या क्षेत्रात त्यांचा फार रेप्युटेशन आहे आणि व्हेरी सून आपण त्यांचा एक प्रोग्राम आपण प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा आपण घेऊन येणार आहोत निवडक उद्यमीवर. मी आधीच अनाऊन्स करते, आय एम सॉरी सौमित्र फॉर दॅट. आणि आत्ता सध्याला ते जे एक्सपिरियन्स त्यांचा जो प्रचंड दांडगा त्यांनी जे लर्निंग्स देतात ते अथर्वशीर्ष आणि भगवद्गीता याच्यावर त्यांनी केलेला जो अभ्यासक्रम किंवा कोर्सेस आहे त्यावर काम करतात ते. आणि वन कोर्स दॅट हॅज रिअली ऑल्सो ग्रॅब्ड माय अटेन्शन इज गोष्ट भगवद्गीतेची एक सुसंवादाची. आय थिंक डीजी सर आपल्याला याबद्दल पण बरंच काही सांगतील. सगळं आता मीच उकललं तर मजा नाही येणार, तेव्हा आय विल आस्क स्वाती टू टेक ओव्हर फ्रॉम हिअर अँड वील स्टार्ट द टॉक शो. स्वाती, ओव्हर टू यू.
थँक्यू सो मच दीपाली. गुड आफ्टरनून. नमस्कार. दीपालीने निवडक उद्यमीची ओळख करून दिली आणि धनंजय गोखले सरांबद्दल सांगितलं. पण मी अजून थोडीशी ओळख त्यांची सांगते की आपण कुणाबद्दल जाणून घेणार आहोत या दृष्टीनं. सर मुळात मेकॅनिकल इंजिनियर आहेत, MBA इन मार्केटिंग. अमेरिकन बायोग्राफिकल इन्स्टिट्यूट तर्फे शिक्षणाबद्दलचा मॅन ऑफ द इयर हा 2012 सालचा पुरस्कार त्यांना मिळालाय. PMI USA तर्फे अत्यंत मानाचा एरिक जेनेट एक्सलन्स इन पीएम 2013 साली त्यांना पुरस्कार मिळाला, जो व्यवस्थापनातील सूत्रे नाविन्यपूर्ण पद्धतीनं कशी समाजापर्यंत पोहोचवता येतील याबद्दलचा हा पुरस्कार आहे. नंतर ऑस्ट्रेलियन सायकोलॉजिस्ट प्रेस या संस्थेतून व्यक्तिमत्वाचे प्रकार अर्थात पर्सनॅलिटी टाइप्स आणि त्या अनुषंगानं होणारी मनुष्याची जडणघडण या विषयामध्ये ते मार्गदर्शन करतात. थोडक्यात त्यांचा या विषयावरही अभ्यास आहे. भारत सरकारच्या मंत्रालयातर्फे स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन यातर्फे प्रकल्प व्यवस्थापनाच्या कार्यशाळेसाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट वर्कशॉप यासाठीचा गायडन्स, यासाठीचं मार्गदर्शन ते देतात. याशिवाय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची आवड आणि समज त्यांच्याकडे उत्तम आहे. गेली 14 वर्ष ते त्यांच्या पेटी वादनाचा आणि विशेष करून ऑर्गन वादनाचा छंद जोपासतायत. त्यांची 8 पुस्तकं प्रसिद्ध आहेत, जी मॅनेजमेंट बद्दलची. त्याच्यातली 3 पुस्तकं आहेत अथर्व शीर्षा बद्दलची आहेत. एक तरी रुचांगी करावी, सत्तेची खेळी, वंडरलँड ऑफ PMO अशा तऱ्हेची त्यांची काही पुस्तकांची नावं मी घेऊ इच्छिते. आणि अशा तऱ्हेने विविध विषयात सैर करणारे आणि विविध विषयातले तज्ञ, कला आणि विज्ञान याचा सुंदर रीतीनं मेळ घातलेले धनंजय गोखले सर आज आपल्याला इथे वक्ते म्हणून लाभलेत. तर त्यांच्याकडून आपण त्यांचा प्रवास ऐकून खूप जाणून घेऊ. तर मी जास्ती वेळ न घालवता धनंजय सरांचं ऐकायला आपण खूप उत्सुक आहोत. सो मी धनंजय सरांना विचारते की सर, आर यू रेडी? तुम्ही तयार आहात? हो, मी तयार आहे. येस. ओके. बाकीचे पण सगळे ऐकायला उत्सुक आहेत. इंजिनिअरिंगच्या ओव्हरऑलला वायवाला कसं असतं की बाहेर उभे असतात, आतमध्ये वायवा घेणारे असतात की आता तयार आहात का तुम्ही, आणि मग काय प्रश्न पडणार, असं घ्यायचं आहे थोडस. अरे बापरे. नाही, आज तुमच्याकडून खूपच आम्हाला छान एक प्रवास घडणार आहे तुमच्या बरोबरचा. तर आम्हाला तुमच्याबद्दल खूप ऐकायला आवडेल. पण नॉट ओनली मॅनेजमेंट, त्याशिवाय पण इतर विषयांबद्दल आपण जरूर बोलूया. तर सुरुवात करताना मी असं विचारेन की तुमचं लहानपण, कौटुंबिक पार्श्वभूमी, कुणाचा प्रभाव, प्रेरणा कुणाकडून मिळत गेली याबद्दल थोडंसं सांगा. लहानपण मुंबईत सगळं, आणि प्रभाव जर का म्हणाल तर आजोबांचा. त्या मनुष्याने म्हणजे गुरु ते कसे लाभतात की काही नियती तुमच्यावर बराच प्रभाव टाकत असते, आपण नियतीवर प्रभाव टाकत असतो. त्याच्यातला एक म्हणजे माझे आजोबा फार सुंदर गुरु होता. शिकवावं कसं आणि शिकावं कसं हे दोन्ही त्यांच्याकडनं. तो मनुष्य स्वतः मॅट्रिक्युलेट होता, अर्थात त्यांच्या वेळचं मॅट्रिक्युलेट साधारणतः सध्या PhD इंग्लिश मधल्या माणसाला सुद्धा सहज गप्पा मारेल असा तो मनुष्य होता. त्यांनी शेक्सपियर शिकवला, टॅनिसन शिकवला, इकॉनॉमिक्स शिकवलं, गणित शिकवलं, इंग्रजी शिकवलं, रुद्र शिकवला, अथर्व शीर्ष शिकवलं. शिकवावं कसं आणि शिकावं कसं हे त्यांनी शिकवलं. त्यामुळे त्यांचा मोठा प्रभाव होता. आणि काही वेळेला फटके पण खाल्लेले आहेत. फटके म्हणजे व्यवस्थित फटके खाल्लेले आहेत. मात्र त्या फटक्यांचं प्रत्येक वेळेला पुढे गेल्यानंतर सुद्धा त्या फटके एक छान इन्व्हेस्टमेंट होती. आज ते फटके शाबासकी आहेत. आणि ह्या सगळ्याला कारण म्हणजे आई आणि बाबांनी कधी मध्ये त्यांना असं सांगितलं नाही की अरे तुम्ही माझ्या मुलाला असं का मारलं एकदम. तर त्यांची सुद्धा तितकंच हे होतं. बाबा आणि आजोबा यांचा मोठा प्रभाव. आजोबांनी तर बऱ्याचदा असंच सांगायचे ते की 10 पुस्तकं वाचली असं सांगण्यापेक्षा एक पुस्तक वाचलं आणि अनुभवून अंगीकारलं असं सांग मला. त्यांनी कुठल्याही इंग्रजी शब्दाचा अर्थ मला सांगितला असं मला आठवत नाही आता. इंग्रजी शब्द विचारला की ते त्याच्या पॅरलल असे दुसरे शब्द वापरून वेगळी वाक्य सांगायचे.
आणि मग म्हणे मग डिक्शनरीत बघ. म्हणजे आधार आणि आश्रय याच्यामधला जो फरक मला मूलाधार शिकत असताना जो झाला तो त्यांच्यामुळे झाला. स्पून फिडिंग त्यांनी कधी केलं नाही आणि ह्याचा खूप पुढे फायदा झाला. बारीक बारीक गोष्टीमध्ये त्यांचा फायदा झाला. तर लहानपण तिथे गेलं. आजी माझी अशिक्षित पण श्रद्धा कशी असावी त्या आजीकडनं शिकली. प्रचंड श्रद्धा आजोबा. आणि ती नेहमी सांगायची, धन्या हे सांगतायत ना म्हणजे त्याच्यात काहीतरी असणार आहे. तर अजूनही त्याला घसा दाटून येतो. ती ज्यावेळेला सांगायची त्यावेळेला ती कळायचं लहानपणी आणि नंतर कळायला लागलं की इदम ते ना तपस्काय ना अभक्ताय ना कदाचन. त्याच्यामधलं तो अभक्तपणा आजीनी काढला माझ्या, की त्यांच्याकडे शिकायला जातोस ना मग ते म्हणतील ते तुझ्या चांगल्यासाठी स्वतः वाईटपणा घेतील पण त्यांच्याकडे शिक. हा अभक्तपणा त्यांनी दिला. म्हणजे अभक्तपणा आजीनी शिकवला. आजोबांनी तपस्क शिकवलं की एखादी गोष्ट करायची असेल तर करायची ती मग काही असो, शारीरिक बुद्धी मन काय किती झिजेल तेवढं झिजू दे. आणि बाबांनी शांतपणा कसा शिकवावा, की बाबांच्याकडे मी बघायचो काम अशी त्यांना अलगूत निघून जायची त्यांच्याकडनं, अशी सुंदर करायचे ते काम की मला असं वाटायचं की एखाद्या वेळेला मी त्यांचं काम व्हावं त्यामुळे त्यांच्या हातून मी घडेल. इतकं सुंदर काम करायचं. स्वतः मेकॅनिकल इंजिनियर होते, रेल्वेमध्ये काम करायचे. माटुंगाव वर्कशॉपचे 4 ची इन्चार्ज होते. त्या कंडिशन मध्ये सुद्धा त्यांनी माटुंगाव वर्कशॉपची प्रोडक्टिव्हिटी जवळजवळ 17% वाढवली होती. हे मला जेव्हा कळलं त्यावेळेला मी एवढंच ठरवलं की हा मनुष्य अशा वातावरणामध्ये जर का प्रोडक्टिव्हिटी 17% वाढवू शकतो इथून पुढे मरेपर्यंत एक्सक्यूज माझ्याकडनं येणार नाही. असा हा प्रभाव होता. घरातच सगळे होते. डॉक्युमेंटेशन साध्या साध्या गोष्टी खूप काही शिकलो. एंटायर क्रेडिट गोज टू दीज पीपल. 100% क्रेडिट गोज टू देम. अरे वा, खूप छान. म्हणजे जसं आपण म्हणतो की आपली पाळंमुळं लहानपणात असतात आणि त्याचा एक आयुष्यभर प्रभाव असतो. तर कसं आहे तुमचं, तुम्हाला बाळकडून हे सगळं मॅनेजमेंट आणि हे बालपणातच सगळं दिसतंय. आजोबा आजी आई बाबा. ओके, आपण पुढे जाऊया. मेकॅनिकल इंजिनियर तुम्ही असताना MBA इन मार्केटिंग हा अभ्यास तुम्हाला पुढे काय करावा असं वाटलं? मेकॅनिकल इंजिनियर व्हायचं होतं एवढं नक्की, कारण मला लहानपणापासून कळायचं की आजही आता मला कळतं की चांगला डिसिजन होता तो. एक छान होतं लहानपणी. जसं मी इन्फ्लुएन्स बद्दल सांगितलं तसं कधीच कुठल्याच बाबतीत हे कर किंवा हे करू नको असं सांगितलं नाही गेलं. म्हणजे बाबांना पण मी सांगायचो की बाबा मला ना इंजिनिअरिंगला जाईन, पण त्याही वेळेला सुद्धा शांत गंमत झाली होती. मी सांगतो तुम्हाला, 10वी मध्ये मार्क छान होते आणि असंच घरी सुद्धा आजोबा 5 नंतरसाठी खेळ बुडवला असते याद राख, अशी त्यांची सक्त ताकीद होती. अभ्यासाच्या वेळेत तुला अभ्यास जमत नसेल तर अभ्यास सोडून दे. म्हणजे प्लॅनिंगचं तिथं होतं की तुला 4 तास अभ्यास करून जर का तुला परीक्षेत मार्क कमावता येत नसेल तर अभ्यास करू नको, परीक्षाही सोडून दे. पण 5 नंतर घरात दिसला नाही पाहिजे. 5 नंतर बाहेर ग्राउंडवर जा, खेळायला जा, 7-7:30 परत ये. ते 10वीत मार्क चांगले मिळाले. मग डिप्लोमाला जावं असं वाटलं मला की डिप्लोमा झाल्यानंतर लगेच नोकरी मिळते, घरी बर्डन नको इंजिनिअरिंगचं वगैरे. मग आमचे फॅमिली डॉक्टर होते, त्यांनी सांगितलं काय इंजिनिअरिंग वगैरे तू डिग्रीला जा. पण मेकॅनिकल एवढं नक्की होतं कारण मला दिसायच्या गोष्टी. आजही मला इलेक्ट्रिकल्स इलेक्ट्रॉनिक्स कळत नाही, पण आजही पॉवर ट्रेन कॅल्क्युलेशन करायला सांगितलं तर मी करून देऊ शकतो. आणि MBA ला काय म्हटलं तसं की काही वेळेला त्या गोष्टी डेस्टाईन्ड असतात. MBA ला का गेलो हे मला अजूनही माहिती नाहीये आता. तो एकच निर्णय असा होता की मी न माहिती होता मला की मी काय करतोय. पण तिथे जायचं कारण नंतर मला उमगलं की का होईना का ते कळलं नाही, पण माझी डिव्हिजन एक्स सर्व्हिसमॅन डिव्हिजन मध्ये टाकली गेली. आम्ही 3 जण सी डिव्हिजन तिथे होती आणि तिथे सगळे एअरफोर्स, नेव्ही, मिलिटरी अशी तिथे लोक होती. आमच्या 40 जणांचा वर्ग होता. आम्ही त्याच्यातले 3 सिव्हिल. पण तिथे 2 वर्षात शिकलो ते मला नाही वाटत कुठल्या MBA इन्स्टिट्यूट मध्ये शिकवलं जाईल. त्यांच्याबरोबर मी एअरफोर्स बेसवर राहिलेलो आहे. त्यांच्याबरोबर 1-2 वेळा मी मिलिटरी कॅम्पवर जाऊन आलो. त्यांची जी जीवाला जीव देऊन काम करण्याची जी पद्धत आहे किंवा एकदा हातात काम घेतल्यानंतर वाटेल ते झालं तरी शेवटपर्यंत नेऊन ठरवायचं ते, ही जी पद्धत होती ती मला भावली सगळी. म्हणजे आजही मला ह्या सगळ्या लोकांची ओळख, म्हणजे मी फोन करतो अशोक दास म्हणून, मग कर्नल, अशी छान लोक होती सगळी. आणि असेच मध्ये 2-3 असे अचानक गायब व्हायचे आणि त्यांना विचारायचो काय रे तुम्ही 3 जण कुठे होतात काल? नाही कुछ मिसाईल का मोमेंट है जाके वापस आए. म्हणजे इतकं किरकोळीत ते ह्या गोष्टींना घ्यायचे ना. तर म्हणून म्हणजे आता तुमच्या प्रश्नाला MBA का गेलो मला माहिती नाही, पण MBA ला मिळालं काय तर बडी म्हणजे काय हे कळलं मला.
पुढे मी ज्याला बोललो त्याचा प्रोग्राम त्याला कमांडोशी बोलत असताना मी एका कमांडोशी बोलत होतो की म्हणे त्याला विचारलं मी, का रे बाबा तू ह्याची गोळी तुझ्या अंगावर का घेतोस? मग त्याने उत्तर इतकं दिलं की तो तेच करणार आहे हे मला माहितीये म्हणून. म्हणजे हे जो बडीनेस जो आहे की आपल्या बरोबर सगळ्यांना घेऊन बरोबर जायचं आहे आणि तू मी न करता ही टीम पुढे जायची, फार सुंदर खरं मॅनेजमेंट इथे शिकायला मिळालं मला. म्हणजे असं ते झालं, म्हणजे न कळत घेतलेला डिसिजन फार सुंदर कामी आला, फार सुंदर कामी आला. अरे वा. प्रोजेक्ट मॅनेजमेंट गुरु या करिअर बद्दल आणि त्याच्यातल्या म्हणजे तुमची विशेष करून पंचसूत्री आहे त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. ती थोडी सविस्तर सांगा तुम्ही, कारण ती खूप इंटरेस्टिंग आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट हे काय झालं की पहिल्यापासून असं होतं की हातात एखादं काम घेतलं की त्याचं काम नक्की काय आहे, त्याला वेळ किती लागेल, कशी करणार, हे साधे विचार घरातनं पण बाबा पण विचारायचे की आता तू करतोयस का, आकाशकंदील करायला घेतलायस दिवाळीमध्ये, कधी करून देशील मला, कधी होईल? नाही नुसता द्यायचा नाही, तो तिथे लागला पाहिजे गॅलरीमध्ये, अर्धवट काम करू नका, कंदील करून उपयोग काय लागला नाही तर, असं विचार. मग हे जे संपूर्ण आकलन जे होतं की कंदील करून आय विल नॉट गिव्ह दी व्हॅल्युएबल, टँजिबल, युजेबल, डिलिव्हरेबल, ही आता नावं मला नंतर कळली, पण त्यांचं विचारणं तसं असायचं. कंदील करून ठेवायचंय कुठे, तर हे सगळं प्लॅनिंग होतं की बाबा. मग हे लहानपणापासून होतं. पुढे ज्याला मी पहिला जॉब माझा टाटा मोटर्स मध्ये होता, म्हणजे मी गंमत सांगतोय माणसं कशी भेटली आणि शिकायला कशी मिळाली. पेट्रोल डिव्हिजन मध्ये स्पेशल पर्पज मशीन मध्ये मी काम करायचो त्यावेळेला. आवड होती मला आणि कळायचं, त्यांना पण माझं काम उगम घरातनच झाला की मी सांगतो की कुठलंही काम करत असताना वडील नेहमी विचारायचे की तू प्लॅनिंग केलंस का, आणि छान सपोर्ट करायचे ते नेहमी. की कंदिलाचे उदाहरण देतो की नुसतं कंदील करू नको, कंदील करून तो लावायचा आहे की वर्केबल, डिलिव्हरेबल दिले गेले पाहिजे. म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा अर्धवट काम करून नाही चालत. द कस्टमर शुड बी युझिंग दॅट. उपयोगाचा नाही नुसता, तो लागला पाहिजे, सुंदर दिसला पाहिजे. ते लावत असताना आजूबाजूची सगळी ते हेच प्लॅनिंग असेल. मग पुढे टाटा मोटर्स मध्ये ज्यावेळेला रामजी म्हणून होता, तो त्यांनी कसं सांगितलं की 2 शिफ्ट एकत्र काम केल्यावर तो म्हणाला की आयदर यू आर इनइफिशियंट इन प्लॅनिंग ऑर डिसओबिडियंट इन एक्झिक्युशन, असं तो म्हणाला होता. मला वाटलं तो अप्रिशिएट करेल मला, पण तो म्हणाला नाही तसं नाही. मग तुला 2 शिफ्ट का कराव्या लागल्या, मग तुझं प्लॅनिंग नीट नव्हतं का मग, आणि तुला जर का डिले होत होता तुम्हाला अधिकाने सांगितलं. ती जी कुणगाठ तिथे बांधली आणि ते मला नंतर जाणवलं. मग मर्सिडीज बेंच मध्ये अतुल बापटांच्या हाताखाली काम करताना हे पुन्हा जाणवलं की ही माणसं हातातल्या कामाशी इतकी प्रामाणिक आहेत, हातात घेतलेल्या कामाशी प्रामाणिक राहिल्यामुळे त्यांचं इतर लोकांशी सुद्धा जो संवाद आहे तो कुठे वेस्टेड इंटरेस्ट नसायचा त्या संवादामध्ये. कधी असे त्यांना लोचटासारखे बोलताना किंवा ओब्लाइज्ड असं मी त्यांना कधी पाहिलं नाही. रामजीने नाही पाहिलं, आमच्या घरातल्या लोकांनाही कधी पाहिलं नाही, बापटांनाही कधी पाहिलं नाही. ही वॉज व्हेरी क्लिअर, ही वॉज व्हेरी सॉफ्ट बट येट असर्टिव्ह. कारण त्यांना ती कामाशी जी प्रामाणिकपणा आहे ना सगळा हा सुंदर होता. आणि म्हटलं कामाशी प्रामाणिक म्हणजे हे प्रोजेक्ट मॅनेजमेंट. मग तिथून गेल्यानंतर केपीआयटीने मला पकडलं तिकडे की तू आमच्याकडे इकडे आम्हाला पीएमओ सेटअप करायचं नॅटवेस्ट बँक अथेन्स मध्ये, ग्रीसला पाठवलं त्याने मला. तिथे असंच लेन स्टॅनले नावाचा मनुष्य भेटला, मस्त होतं. माझी अशी गडबड व्हायची इथे की इथे केपीआयटीने डेप्यूट केलं होतं, इथे सगळे भले रथी महारथी इथे बसलेले होते प्रोजेक्ट आणि त्याला मी रिपोर्ट करायचो. जर का शेड्यूल नसेल प्रोजेक्टचं मीटिंगच्या वेळेला तर तो फोन ठेवून द्यायचा आणि तो सरळ सांगायचा, इफ यू डू नॉट हॅव द शेड्यूल लेट्स नॉट हॅव द मीटिंग, वी आर कन्क्लुडिंग. तुम्ही प्रोजेक्ट रिव्ह्यू घेताय तर गोष्टी नका करू मला, 10 मिनिटात 15 मिनिटात मीटिंग संपली पाहिजे. हे जे संस्कार झाले. मग परत आलो मी 2001 ला मी हे ठरवलं की मग इथून पुढे भारतामध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी वाहून घ्यायचं. मग प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा इंटरेस्ट निर्माण करायचा, अवेअरनेस निर्माण करायचा. असं तो टर्निंग पॉईंट होता. याच्यासाठी जो प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा जो अभ्यास होता, मग तो अभ्यास केला. एसपीजीएन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्चने बोलवलं की तुमच्याबद्दल ऐकलंय, मग तुम्ही आम्हाला मॅनेजमेंट कोर्स डेव्हलप करून द्याल का. मग तिथे कोर्स डेव्हलप करायचा होता म्हणून मी म्हटलं पीएमपी सर्टिफाईड व्हावं. असं ते एक होत गेलं. मग त्या पंचसूत्रीमध्ये एकच होतं, पहिला भाग माझ्या सूत्राचा आहे की जे करणार आहात त्याची व्हिजन पक्की पाहिजे, की दिसलं पाहिजे तुम्ही काय करणार आहात ते. तुम्हाला भले 2 महिन्यांनी, 8 महिन्यांनी, 1-2 वर्षांनी, 15 वर्षांनी, 40 वर्षांनी जे काही व्हिजन असेल ते. आणि त्यापासून माझ्या प्रत्येक कामाला व्हिजन आहे
मग अथर्व शीर्षाच्या प्रोग्रामला सुद्धा विजन आहे पक्की, बलुतेदारला विजन आहे, अथर्व शीर्षाची विजनच स्वच्छ आहे की 2021 साली 2100 लोक अथर्व शीर्ष समजून उमजून स्वतःच्या आयुष्यात उपयोग करत म्हणतील. त्या 2100 पैकी 150 लोक मास्टर सर्टिफिकेट कोर्स, बॅचलर सर्टिफिकेट कोर्स केलेले असतील अथर्व शीर्षाचा, 75 लोक मास्टर्स केलेले असतील आणि 20 लोक माझ्या बरोबर अथर्व शीर्ष शिकवण्या इतपत तयार झालेले असतील. ही विजन डिसेंबर 2021 आहे. मग ही विजन हे पहिलं सूत्र. बऱ्याच व्यवसायामध्ये मी पाहतो की भरपूर कामं केली जातात, मग पटकन जाऊन विचारतो, बरोबर हे जे काम करतोय ते कशासाठी करतोय? नाही, आपला व्यवसाय वाढला पाहिजे. वाढला पाहिजे म्हणजे काय वाढला पाहिजे? तुझं वाढीचं डेफिनेशन काय आहे? मार्केट सेगमेंट तुला वाढवायचे, तुझा रेव्हेन्यू वाढवायचा आहे, तुझा प्रॉफिट वाढवायचा आहे, फुटफॉल वाढवायचा आहे, प्रोडक्ट रेंज वाढवायचे, ते नसतं. आपण भरपूर कामं करू. कामं कशा करता करायची? आणि मग त्यांना दुसरा प्रश्न मी विचारतो की असं जर का तुझ्यावर काही निगेटिव्ह आजूबाजूला परिस्थिती आली तर तुला मोटिवेट कोण करणार आहे? मग लोक म्हणतात माझे वडील माझ्याबरोबर आहेत, माझे सहकारी माझ्याबरोबर आहेत. म्हटलं ते आहेत तोपर्यंत राहणार, पुढे काय? काही वेळेला ब्लेटंट प्रश्न विचारतो मी. सतत उत्साहित ठेवणार म्हणजे मिशन आणि सतत दिसणारं ते विजन. विजन मिशन पहिलं सूत्र. दुसरं सूत्र, विजन मिशन अस्तित्वात आणायची असेल तर काही टेन्शन घेऊ नका, सगळं काही ठीक होईल. हा मराठी मालिकेतला संवाद काय गाण्याला कामाला येत नाही. तिथे मग स्ट्रॅटेजिक डेव्हलपमेंट लागेल की विजनसाठी मला प्रोग्राम्स काय करावे लागतील, प्रोजेक्ट्स काय करावे लागेल, ऑपरेशनल एक्सलन्स कसा लागेल. मग तिथे आलं प्रोजेक्ट मॅनेजमेंट. मला त्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे. एकदम सुरू केलं आणि ध्येय गाठता येणार नाहीये. मध्ये अनेक छोटे छोटे मोठे प्रोजेक्ट प्रोग्राम्स करत करत मी त्या ध्येयापर्यंत जाणार. मग त्या प्रोजेक्ट मॅनेजमेंटचं सगळं सार काय आहे तर ऍट एनी गिव्हन पॉइंट इन टाइम, हे दुसरं सूत्र सांगतोय. ऍट एनी गिव्हन पॉइंट इन टाइम इफ somebody asks me what is happening, I should be able to give the answer within 45 to 75 seconds with quantitative visibility and predictability. तरच मी काम जे करतोय ते मला कळलंय, नाहीतर मग कठीण आहे सगळं प्रकरण. तर आता हा प्रश्न कुठे येतो की काय रे, कसं काय चाललंय सगळं काम? ठीक आहे, म्हणजे विचारा तुम्ही कुठल्याही कामामध्ये काय कसं काय चाललंय का? मस्त चाललंय, एकदम छान चाललंय. याला अर्थ नाही आहे उत्तराला. होईल का शुक्रवारपर्यंत? नाही, होईल नक्की नक्की. का रे, का शुक्रवारपर्यंत का होईल, सोमवार का नाही, गुरुवार का नाही? नाही होईल, काही काळजी करू नका. अशी कशी उत्तर देऊन चालतील? मग ते प्रोजेक्ट मॅनेजमेंट आलं. आता प्रोजेक्ट मॅनेजमेंट आल्यानंतर तिसरी सूत्र जे आलं ते मी लोकांकडनं काय शिकायला पाहिजे, म्हणून मग ते बलुतेदार म्हणजे तो जो भाग आहे तर बलुतेदार ते आलं. मग चौथं जे सूत्र आलं की हे सगळं करत असताना लोकांना बरोबर घेऊन जायचं. लोकांची पर्सनॅलिटी टाईप बरोबर समजला पाहिजे. माणसाशी बोलल्यानंतर 2.5 ते 3 मिनिटांमध्ये त्या माणसाचे प्रेफरन्सेस समजण्या इतपत आपला अभ्यास झाला पाहिजे त्या माणसाचा. तो मनुष्य एनर्जी कशी घेतो, तो मनुष्य इन्फॉर्मेशन कशी घेतो, तो मनुष्य डिसिजन कसा घेतो आणि तो मनुष्य एकंदर जगात वावरताना काय पद्धतीचा विचार करतो. या 4 गोष्टी जरी मला कळल्या तरी माझं बोलणं, माझ्या विजनशी निगडीत असलेलं माझं बोलणं त्याला आपल्या कार्यामध्ये समाविष्ट करून घ्यायला तयार झालं पाहिजे. हे चौथी. आणि 5वी असं झालं की हेच आपल्या स्क्रिप्चर्स मध्ये सांगितलेलं आहे. मग म्हणून अथर्व शीर्ष अशी ती पंचसूत्री आहे. म्हणजे मी सतत म्हणजे विजन मिशन, सायन्स ऑफ अचिव्हिंग द विजन दॅट इज प्रोजेक्ट मॅनेजमेंट, टेकिंग पीपल अलॉंग दॅट इज कोलॅबोरेटिव्ह इन्क्लुजन, चौथं लर्निंग फ्रॉम एक्सपर्ट्स, जाऊन भेट त्यांच्याबरोबर काम कर, आणि 5वं स्क्रिप्चर्स मध्ये काय सांगितलंय बघ आणि ते आणि ताडून पहा. ही 5 तुम्ही कायम बाळा झालेलं आहे आज सुद्धा आणि चालू आहे म्हणजे ते. वा, खूप छान. आता आपण सर्वपटपणा कसं म्हणतो की वेळेचं नियोजन करा. हो बरोबर. त्याची आपण सर्वपटपणा विभागणी करतो की 7 ते 8 हे करीत, 8 ते 9 ते करीत. पण मला तुमच्याशी बोलताना असं जाणवलं की त्याच्याकडे बघायचा तुमचा दृष्टिकोन एकदम वेगळा आहे. त्या वेळेकडे बघायचा जो दृष्टिकोन आहे तो खूप वेगळा आहे. म्हणजे जो ज्ञान, क्रिया आणि इच्छा असे शब्द तुम्ही वापरले होते, त्याबद्दल बोला. वेळेचं नियोजन करूच शकत नाही आपण, हे फक्त हे पहिल्या दिवसापासून ते कळलं. आणि आता ठाम मत आहे माझं की 1 सेकंद पण माझ्या हातात नाही. सेकंदाला स्वतःची गती आहे, मिनिटाला स्वतःची गती आहे, काळाला स्वतःची गती आहे. ज्या गोष्टीवर तुझं नियंत्रण नाही त्या गोष्टीचं नियोजन करण्याच्या हव्यातल्या गप्पा मारू नकोस. हे पहिलं. सो टाइम मॅनेजमेंट इटसेल्फ इज फेक, हे माझं पहिल्या दिवसापासून मत होतं.
हे बाबा पण माझे तेच सांगायचे, तुला जर का 6 वाजेपर्यंत तुझं काम करणं जमलं नाही तर रात्री 8:30 पर्यंत काम करण्यात तू इनइफिशियन्सी दाखवतोयस, लक्षात ठेव. तेव्हापासून मी माझ्या डिपार्टमेंट मध्ये सुद्धा कधी मी जेव्हा काही डिपार्टमेंट हेड केली, आता सुद्धा आमची जी टीम आहे त्यांना मी कधीही सांगत नाही की तुमचं तुम्ही ठरवा, मला कळवा, लेट होणार असेल तर कळवा, काय रे झालं का काम, नाही तुला तुला माहितीये काय ते. वेळ नाही मॅनेज करू शकत आपण, मग मॅनेज काय करायचं, काम आणि एनर्जी. वेळेच तो एक मला टोकन दिलेलं आहे, वेळ इनफायनाईट आहे पण मी फायनाईट आहे, त्यामुळे मर्यादेमध्ये मला राहायचं. मग हे जे काम आहे ते काम त्या वेळेत बसेल का, आणि ते जे काम आहे ते माझ्या एनर्जीशी संलग्न आहे का. म्हणजे आपण सत्वरज तमगुणाकडे पण जाऊ शकतो किंवा ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती, क्रियाशक्तीकडे पण जाऊ शकतो. उदाहरण, आता मी जी कामं केली 2012 पर्यंत मी एकटा होतो, म्हणजे स्वतःचं तिकीट काढण्यापासून कस्टमरने दिलेला चेक बँकेत भरण्यापर्यंत एकटा होतो, पण कुठेही काही त्रास नाही झाला कारण त्याची वेळ लावलेली होती. मग आता ही वेळेचं नियोजन करण्यापेक्षा कामाचं आणि एनर्जीचं करायचं कसं. माझ्याकडे मी तुम्हाला दाखवतो, माझ्या टेबलवर उजव्या हाताला एक कागद असतो नेहमी, त्याच्यात जो काही विचार मनात येतो तो मी लिहितो. 2 भाग केलेले आहेत कागदाचे, विचार आणि काम. प्रत्येक विचार कामाचा असेल असा नसतो, काही विचार आयडियाचे येतात, मग आयडियाचे ट्रान्सफर करून काम, तो कामाचा झाला बॅकलॉग. तर बॅकलॉग माझ्या विजनची मी चेक करतो त्यावेळेला, हे सगळं माहिती आहे, आपण एकदा मूवी तयार करूया, विजन काय तुझं, त्या विजनची हे काम कनेक्टेड आहे का, कनेक्टेड असेल तर घे बोर्डवर, नसेल तर थँक्यू म्हण, फाईलला लावून टाक, टू बी डिसाइडेड आफ्टर एज, असं करून. मग ते जे कट करणं आहे ते पहिलं मी बघतो की विजनची तुझ्या निगडीत नसेल तर उगाच नाही म्हणून जवळपास सिमिलर. मग येणारा प्रत्येक विचार लिहून ठेवायचा असं. हॅलो, कोणाच तरी मागे चालू आहे ऑडिओ, प्लीज जरा म्यूट करा. मग तो जे कामाचं आलं की काम लिहिल्यानंतर मी ज्याला टू डू लिस्ट असते, 1 मिनिट थांबा फक्त मी दाखवतो, गंमत म्हणून दाखवतो. फक्त आपले म्यूट ठेवा प्लीज, कारण थोडासा डिस्टर्ब होतो. दीपाली तुझं काहीतरी म्हणत होती, चॅट मध्ये चाललं होतं तुझं. ओके, नंतर बोलतो. ठीक. एक टू डू लिस्ट असते माझी जनरली, अशा पद्धतीची लिहिलेली असते. A4चं 4th पार्ट केलेले असतात माझे नेहमी जनरली. आणि हे जे सर्कल दिसतात बाजूला, तो माझं त्यावेळेचं वेळेचे गणित असतं की हे काम करायला मला 60 मिनिटं लागतील. आता ज्या वेळेला ती कामं घेतली जातात आणि हा जो आहे तो विचार आणि कागद याचा भयंकर असतं, म्हणजे माझ्या साधारणतः एका महिन्याला 1 बॉलपेन संपतो, पण मी अजिबात करत नाही तसं, हे ठेवून दिलेलं असतं. आणि त्या दिवशीचं काम मी इथे घेतलेलं असतं आणि टू डू वर टिकमार्क असतं झालेलं माझं. ही कामं घ्यायची, दिवसाचा वेळ किती आहे तुझ्याकडे, तो 11 तासाचं काम लावलेलं असतो त्याला, 9 तासाचं, 10 तासाचं, त्याला 20% काही काम ठेवत नाही मी स्वतःला, कारण ऐन वेळेला कामाला आली असतात. आता जर का आता माझा भगवद्गीतेचा अभ्यास चालू असेल तर मी तो दुपारी 2ला करू का सकाळी 9ला करू, मग मी सकाळी लवकर उठतो का नाही, कधी जाग आली तर 6ला, कधी 9ला पण उठतो मी, रात्री 3 वाजता पण काम करतो, 2:30 वाजता काम करतो. टाइम रिअली डझंट मॅटर. त्यावेळची ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती आणि इच्छाशक्ती. क्रियाशक्ती असेल, काम करायला, प्रेझेंटेशन बनवायला, आयडियाज करायचं, कंटाळा आलाय, तुझे मगाचे विचार होते ना त्याच्यावर माइंड मॅप चालू कर पाहू तू काहीतरी, म्हणजे सोडायचं नाही. दॅट इज व्हॉट इज आय हॅव लर्न, की वेळेचं नको नियोजन करायला जाऊ, त्यापेक्षा तुझं काम आणि तुझी शक्ती एवढं फक्त करायचं. म्हणजे तुम्ही एनर्जी बरोबर ज्ञान, क्रिया आणि इच्छा असं जोडलं, कारण ती शक्ती वेगळ्या ठिकाणी वापरली जाईल, ज्ञानशक्तीसाठी वापरली जाईल, क्रियाशक्तीसाठी वापरली जाईल ती शक्ती, आणि इच्छाशक्तीसाठी. यांचं बॅलन्स झाल्याची कारण बस. ओके, आणि हे करतो मी, मात्र हे नक्की करतो, आणि पर्यायच नाही त्याशिवाय. बर, तुम्ही म्हणजे मॅनेजमेंट मध्ये उत्तम मुसाफिरी केलेली आहे, त्याच्यामध्ये तुमचं छान चालू आहे, तरी तुम्हाला एकदम पर्सनॅलिटी टाइप्स कडे वगैरे वळा असं वाटलं, म्हणजे सायकोलॉजी जर वरवर बघता या विषयाचा काही संबंध नाही असं वाटेल आपल्याला, पण त्याच्यात पण तुम्ही खोलवर जाऊन अभ्यास केला, तर पर्सनॅलिटी टाइप्स प्रमाणे लोकांची मॅनेजमेंट मेथड बदलते का, तुम्हाला काय वाटतं, आणि ती कशी बदलते, काय सांगा? अगदीच बदलते. म्हणजे खरं सांगायचं तर हे जे प्रोजेक्ट मॅनेजमेंट असेल, लिडरशिप असेल, हा खेळ मन, बुद्धी, शरीराचा आहे.
मग मनबुद्धी शरीर म्हटलं की पंचतत्व आली, 3 गुण आले. मग ह्यांच्या 5 त्रिक 15 मध्ये गीतेमध्ये सुद्धा काय कनेक्शन याचं खूप सुंदर आहे. कनेक्शन खूप सुंदर. काय होतं, बऱ्याचदा मी सांगत होतो, इतक्या 20 वर्षामध्ये वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनला मदत केली. अनफॉर्च्युनेटली प्रोजेक्ट मॅनेजमेंटकडे एक म्हणजे कुठलेही लिडरशिप शिकवलीच जात नाही. 10 वर्ष झाले की त्याला मॅनेजर म्हणायचं, 12 वर्ष झाले की सिनियर मॅनेजर म्हणायचं, तो सोडून जाऊ नये म्हणून त्याला असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट म्हणायचं, त्यांनी धमकी दिली की त्याला सिनियर व्हाईस प्रेसिडेंट करायचं. म्हणजे डेसिग्नेशन्स आर यूज अनफॉर्च्युनेटली फॉर टॅलेंट रिटेन्शन रादर दॅन टॅलेंट ग्रोथ. फार वाईट आहे परिस्थिती. त्याला प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा गंध नाहीये, पण त्याला 8 वर्ष झाली म्हणून त्याला आता प्रोजेक्ट मॅनेजर म्हणा, नाही तर खालची लोक हसतील त्याला आणि तो सोडून जाईल. केवळ याच्यासाठी डेसिग्नेशन चालले. मग माणूसच जर का कळला नाही तर माणसाकडनं काम करून कसं घेणार. आता गंमत सांगतो, मला स्वतःला अनेक अनुभव, म्हणजे आता मी माणसाचं खूप ऑब्झर्वेशन करतो. म्हणजे मी आहे इंट्रावर्ट, म्हणजे मला तुम्ही जर का म्हणालात की जा माणसांमध्ये आणि भेटून ये सगळ्यांना, माझी वेगळी पद्धत आहे. पण मी हॉटेलच्या लॉबीमध्ये बसलेलो असतो की भरपूर ऑब्झर्वेशन करतो. एअरपोर्टला असेल तर तुफान ऑब्झर्वेशन चाललेलं असतं. म्हणजे हा माणूस काय डिसिजन घेऊ शकेल ह्याच्याशी जर मला बोलायचं वाटलं आणि माझा ह्याच्याकडनं डिसिजन काढायचा असेल तर ह्याच्याशी मी कसं बोलू. आणि हे माझं हॉबी. शिरीष जोशी म्हणून असाच मित्र होता, मग सिनियर टू मी ऑब्व्हियसली, इज 8 years प्लस. नॅनोटेक्नॉलॉजीचं प्रॉडक्ट आहे ते. आणि थर्मॅक्सचा HR चीफ होता. तो ना, धनंजय तुझी ऑब्झर्वेशन पॉवर जबरदस्त आहे, मग तू शिकून काय घेत नाहीस. म्हटलं कुठे शिकू. तो म्हणाला ऑस्ट्रेलियन सायकोलॉजिस्ट प्रेसमध्ये लिंडा क्रिस्बी नावाची एक अशी आजीबाई आहे आणि मी हे मायर्स ब्रिग्स खूप जबरदस्त अभ्यास केलाय. म्हटलं जातो शिकायला, आपल्याला काय शिष्यस्तेहम शालिमाम तम प्रपन्नम. तिने शिकवलं, हाकलून दिल 4 वेळा, आपण जायचं. तर तिने ते शिकवलं आणि ते आणि तिथे सुद्धा तू म्हणतेस ना तसंच होतं की आमची 6 लोक होते आणि तिने मला पण विचारलं त्या लिंडानी. त्यावेळेला ती काहीतरी 63 वर्षाची होती. 2005 साली मी शिकलोय, 15 वर्ष वापरतोय. आणि आजही मी शाळांना सांगतो की तुम्ही केमिस्ट्री, अल्जिब्रा, जॉमेट्री मध्ये जो वेळ फुकट घालवता त्याच्यातला 10% वेळ जरी त्या मुलांना स्वतः मी कसा समजू स्वतःला हे सांगितलं तर आयुष्यभराचे आशीर्वाद मिळतील. पण अनफॉर्च्युनेटली तथाकथित आम्ही एक्सपिरियन्शियल लर्निंग स्कूल आहोत असं सांगणाऱ्यांपासून ते आम्ही सरकारची ग्रांट घेतो पासून पर्यंत कोणीही मनुष्य, तो मुलगा जे मला आजोबांनी शिकवलं, तू काय ते समजून घे, तू बाकी जाऊ दे म्हणतात. तर ही पर्सनॅलिटी टाईप मग आता कुठे येते. कालच मी सलगाशी बोलत होतो, आता तुझ्याशी बोलत होतो, सौमित्रशी बोललो. साधा विचार करू, मी एनर्जी कुठनं घेतो हे जर का मला कळलं नाही तर मी त्याला एनर्जी इंजेक्ट कशी करू त्या माणसाला. काम याला बाहेरून मिळते का आतून मिळते. ह्या माणसाला मला जर का गोष्ट सांगायची असेल तर पॉइंट फॉर्म मध्ये सांगू का स्टोरी फॉर्म मध्ये सांगू, चित्र फॉर्म मध्ये, कारण डेटा पर्स्पेक्टिव्ह आहे त्याचा. त्याच्यानंतर काय तर डिसिजन कसा घेतो. काही माणसं रूल्स, प्रोसिजर्स, लॉजिक, मेथड्स अशाने डिसिजन घेतात, इम्पर्सनल डिसिजन घेतात. आणि काही माणसं व्यक्ती सापेक्ष डिसिजन घेतात. व्यक्ती सापेक्ष डिसिजन घेणारा असेल तर ह्याला अप्रिसिएशन लागेल आणि हा प्रोसेस सापेक्ष डिसिजन घेणारा असेल तर ह्याला रिकॉग्निशन लागेल. उगाच जाऊन त्याची पाठ थोपटली तो म्हणेल याला काही कळते की नाही कळत. हा मोटिवेशन हे दुधारी शस्त्र आहे. रिवॉर्ड आणि रिकॉग्निशन जमत नसेल तर देऊ नका हे मी नेहमी सांगितलं. कारण रिवॉर्ड जर का चुकला तर तो बाण उलटा येतो. बरोबर. रिकॉग्निशन जर का चुकलं तर तुमची असेसमेंट होते, त्याची नाही. त्यामुळे नसेल जमत तर देऊ नका, सांगून टाका मला रिवॉर्ड आणि रिकॉग्निशन जमत नाही. म्हणून हे मी शिकलो. त्याचा हे जादूची गांडी, अक्षरशः जादूची गांडी. म्हणजे पण त्यामुळे माणसं वाचणं हे खूप इंटरेस्टिंग असतं. माणसं वाचणं खरोखर इंटरेस्टिंग. त्याचा मला अनेक ठिकाणी उपयोग झाला, म्हणजे आपल्या बलुतेदारचे इंटरव्ह्यूज घेतले त्यावेळेला सुद्धा. उदाहरण संजय जाधवशी जेव्हा मी बोललो, डॉक्टर केळकर, विनीत कुलकर्णी अंपायर, विसावी फायटर पायलट सरत, त्यांची पद्धत आहे त्यांच्याशी बोलायची. राजेश दांडेकरांची जेव्हा बोलायचं असेल आणि डॉक्टर केळकरांची बोलायचं असेल तर प्रश्न विचारल्यानंतर पुढचे 6 ते 7 सेकंद मी पॉज नाही घेतला, शांत नाही राहिलो तर तिकडनं उत्तर येणार नाही. त्या 6 ते 7 सेकंदामध्ये माझा एखाद दुसरा जरी शब्द गेला तरी ते जे उत्तर येईल ते कमीत कमी 50% फिल्टर झालेलं असेल. हे केळकर, फायटर पायलट यांच्याकडे. पण संजय जाधव तो बोलत असताना मध्ये मी बोललंच पाहिजे, मी नाही बोललो तर त्याचा एनर्जी फ्लो कटेल. हा जो कनेक्शन आहे म्हणजे आता युजर इंटरफेस आणि युजर एक्सपिरियन्स डिझाईन मध्ये सुद्धा मी ज्यावेळेला डेल्फ युनिव्हर्सिटीमध्ये गेलो त्यांना तिथे तेच सांगतो की माणूस शोधा रे बाबा, माणूस बघा.
माणूस बघा खेळ, युजर एक्सपिरियन्स, युजर इज ह्युमन. मग करा अभ्यास पंचतत्व आणि त्रिगुणांचा. खेळ आहे तो, गंमत आहे. ऍक्च्युली मला तर सुद्धा वाटतं की इंट्रोवर्ट माणूस जास्त ऍब्सॉर्ब करत असतो. बरं, आता आपण अथर्वशीर्ष आणि गीता याच्याकडे येऊया. अथर्वशीर्ष आणि गीता हे मॅनेजमेंटशी तुम्ही कसं जोडून घेतलं ते तुम्ही शिकवता, तर त्याच्यामध्ये उच्चार सुद्धा म्हणजे ज्यांनी कोणी आतापर्यंत एकही श्लोक म्हणलेला नाही अशा साध्या माणसापासून ते शिकले, पण एक परंपरा म्हणून बाबा अर्थ न समजून घेता अशांपर्यंत तुम्ही ते कसं पोहोचवता, त्याचा अर्थ समजून घेणं किती महत्वाचं आहे आणि त्याच्याबद्दलचं तुमचं आता उद्दिष्ट काय आहे, त्याच्यातून तुम्हाला काय अपेक्षित आहे? हे पंचसूत्री मधलं 5वं सूत्र आहे. म्हणजे स्क्रिप्चर्स. आता ही जी स्क्रिप्चर्स आहेत ते मला तू फार सॉफिस्टिकेटेड प्रश्न विचारला सर का. आणि याच्यात जर का प्रश्न असे काय बरेच लोक विचारायचे. म्हणजे माझे पहिले लेख प्रसिद्ध झाले 2013 ला विजन लिहिलं गेलं, मेकिंग अथर्वशीर्ष अवेलेबल फॉर सेल्फ डेव्हलपमेंट इन द पॅरामेट्राइज्ड फॉर्म. हे माझं लिहिलेलं वाक्य आहे, अजूनही दाखवतो त्यामध्ये. पॅरामेट्राइज फॉर्म म्हणजे काय, तर एखादी ऋचा ज्यावेळेला मी म्हणेन, मी एखादं एक शेअर केलं तर चालेल का, एखादं स्क्रीन फक्त? थँक्यू सो मच. मी एक स्क्रीन शेअर करतो म्हणजे गंमत बघा काय दिसतंय ती. आता ही ऋचा आहे आपली, अवश्रोतारम. आता अवचा अर्थ होतो रक्षण कर, श्रोतारम म्हणजे श्रोत्याचं. ते श्रोत्याचं रक्षण आपण कोणाला सांगतो? गणपतीला. गणपती शक्य नाही करणं, गणपती मला तुझं तू बघ, उद्रेत आत्मनात मान. गणपती कशाला करेल? आणि गणपतीने केलं तर त्याला देव मांडणं बंद करेल मी. कारण somebody who gives the spoon feeding cannot be the good God, cannot be the good expert, neither be a good teacher. स्पून फिडिंग द्यायला लागला की समजायचं याचे काहीतरी वेस्टेड इंटरेस्ट आहे. गणपती स्पून फिडिंग कशाला कोण करेल? नाही तर मला आयदर याची माझी कॉम्पिटन्सी याला मारायची आहे किंवा याचा कुठला तरी उद्देश साध्य करायचा. ह्या दोनच गोष्टी असू शकतात स्पून फिडिंगचं, आणि याच्यात पालक सुद्धा मागे नाहीत. पालक कशाला स्पून फिडिंग करतात? माझा वेळ खाऊ नको तू, झालं वेस्टेड इंटरेस्ट. मग पालकांना नाही गुरु मानायचं तू. म्हणून मी आजोबांचं सांगितलं, एकदाही त्यांनी स्पेलिंग म्हणजे अर्थ सांगितला नाही. मग आता अवश्रोतारम, अवश्रोतारमचा अथर्वशीर्ष म्हणत असताना माझ्या मनात काय आलं पाहिजे, तर संवादामध्ये ऐकत असताना माझ्या ऐकण्यापासून रक्षण करायचं. रक्षण कसं करायचं, तर पूर्वग्रह न ठेवता, उद्वेग न होऊ देता, भावना आणि तथ्य यामध्ये सरमिसळ न होऊ देता ऐकण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. मग आता ह्याचा जर का अनालिसिस करायचा झाला तर आपण अववक्तारमचा करू. म्हणून मी म्हटलं की पॅरामेट्राइज फॉर्म म्हणजे नुसतं अथर्वशीर्ष म्हणू नका. अववक्तारम म्हटल्यानंतर माझ्याशी सुसंवाद झाला पाहिजे, प्रश्न उभे राहिले पाहिजेत, माझेच मला विचारलेले प्रश्न, की बोलताना स्वतःचा उद्वेग न होऊ देता मी बोलतो का, दुसऱ्याचा उद्वेग होणार नाही असं मला सांगता येतं का, माझ्या कामाशी मी प्रामाणिक राहून बोलू शकतो का, बोलताना हिताचं बोलतो का, हिताचं सांगणं अनेकदा कटू असतं पण ते मी आवडेल अशा पद्धतीने सांगतो का, बोलताना गोड बोलणं असतं का, आणि बोलणं अभ्यासपूर्ण असतं का. यात ज्यावेळेला पैकीच्या पैकी मार्क मिळतील त्यावेळेला अववक्तारम जमलं. आणि मग म्हणून अथर्वशीर्षामध्ये सहस्त्रावर्तनाला आमच्या आजोबा जाऊ द्यायचे नाहीत आम्हाला. म्हणाले सहस्त्रावर्तनाची खिचडी खायची असेल तर मी घरी करून घालीन तुला, त्याच्यासाठी सहस्त्रावर्तन करायला जाऊ नको. सहस्त्रावर्तन म्हणजे आवर्तन. आमरण कसं म्हणतो, आजीवन कसं म्हणतो, आमरण म्हणजे मरेपर्यंत. आवर्तनचा अर्थच मुळात असं होतो की वर्तन होईपर्यंत ते आवर्तन. त्याच्यासाठी 1000 वेळा करावाच लागणार आहे अभ्यास मला अववक्तारम श्रोतेचा. मग ह्याचा मी कॉम्पिटन्सी असेसमेंट इंडेक्स कसा काढतो मी, अववक्तारम ही माझी क्षमता आहे. मग त्या क्षमतेचा वापर करतोय का, नसेल करत तर उगाच काय अथर्वशीर्ष म्हणतो, तुझा वेळ फुकट त्याचा वेळ फुकट. अववक्तारम ओके, बोलताना स्वतःचा उद्वेग न होऊ देता बोलतो का, एक म्हणजे क्वचित होतं. बोलताना मी माझ्या कामाशी प्रामाणिक राहून बोलतो का, 4 हो, ते मात्र सतत होतं. हिताचं सांगणं म्हणजे हे जर का इथे स्कोर पाहिलेत तुम्ही 1 4 1 4 3 1, त्याला मी स्किल डेव्हलप केली. आणि ती मी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कॉम्पिटन्सी डेव्हलपमेंटचे फ्रेमवर्क जगभरात वापरला जाते, 2005 सालापासून चालू आहे ते, इथे वापरली. मग अववक्तारम या क्षमतेचा माझ्या वापराचा स्कोर झाला 17. एकूण प्रश्न आहेत 7. मॅक्सिमम मार्क 7 चोक 28, कारण मॅक्सिमम 4 मार्क देऊ शकतो मी.
म्हणजे माझ्या कॉम्पिटन्सी असेसमेंट इंडेक्स काय झाला 17/28. 0.6 चाललाय तुझा. अजून कुठे जातो तो श्रोतारंवर आता? मग ही एक रुचा ज्यावेळेला मी अभ्यास करीन तेव्हा ते 0.6, 0.7, 0.8, 0.9 म्हणजे लिडरशिप कॉम्पिटन्सीज ऍप्लिकेशन इंडेक्स जर का मला काढायचा असेल तर अथर्व शीर्षाच्या क्षमता एका खाली एक लिहायच्या, त्याच्या कॉम्पिटन्सीज वापरायचा, इंडेक्स काढायचा आणि त्याला सांगायचं लीडरशिप ऍप्लिकेशन इंडेक्स इज 0.3 फॉर यू. 0.3 का रे बाबा? बघ या 52 क्षमता आहेत तुझ्या, आता तू ठरव कुठली क्षमता तुला वाढवायची. असं पॅरामीटरायझेशन झालं तरच ही पिढी, पुढची पिढी याच्या जवळ येईल, नाही तर फेकून देईल ते. असं अथर्वशीने सांगितलं. ओके. त्याच्या उच्चारांबद्दल तुम्ही काय म्हणाल? त्याच्या उच्चारांबद्दल काय आहे की म्हणजे आता आपण असं धरून चालू की एक रुचा आहे, तो भूमी रापवून निलो नभा. ह्याचा अर्थ नाही कळला तर तो भूमी रापवून निलो नभा. अरे तसं नाही बाबा ते. त्वम भूमी, त्वम आपः, त्वम अनलः, त्वम अनिलः, त्वम नभः. पण मी जेव्हा ते भूमी म्हणजे काय, भूमीची कुठली कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ती माझ्यात आहेत पण मी वापरतोय का नाही वापरत आहे. मग जलाची काय, अग्नीची काय, वायूची काय, नभाची काय. आणि मॅनेजमेंट सायन्स आहे बरं का हे. कुठली मीटिंग किंवा कुठलंही काम करत असताना ह्या पंचतत्वांचा लिटरली सिस्टमॅटिक स्टेप बाय स्टेप क्रोनॉलॉजिकल वापर झाला तरच वेळ वाचतो, नाहीतर गोंधळ. अब्सोल्यूट गोंधळ. मग असं जर का अर्थ समजला की तो मनुष्य सुद्धा सुंदर उच्चार करायला लागतो. अवश्रोतारम. अरे बापरे असं म्हणायचं. ते अर्थ कळला की उच्चार बदलतो आणि उच्चार बदलला की आवड निर्माण होते आणि मग ते ऑस्पिशियस सायकल म्हणतो मी त्याला, विशेष सायकल, सुष्ट चक्र. की अर्थ कळला, उच्चार आवडला, उच्चार आवडला, अवेअरनेस निर्माण झाला, सुरू कर इम्प्लिमेंटेशनला ये बाहेर. असं एक असं होतं. सर मग तुम्ही हे ज्या कोणी आतापर्यंत कधी श्लोक म्हणलेले आहेत किंवा साधी शुभंकरोती कधीतरी लहानपणी म्हणलीये किंवा काहीच न म्हणले, अशा माणसापासून ते परंपरागत बाबा माझ्या घरी म्हणलं जातं पण मला माहित नाही. मी आपलं एक माझ्या वडिलांनी शिकवलं, मी म्हणलं. अशा स्पॅनच्या दोन्ही जे हा जो सगळा स्पॅन आहे त्यामध्ये सगळ्यांना अथर्व शीर्ष शिकवता का तुम्ही? हो. आता मी माझ्याकडे डेटा आहे सगळा. या मागच्या 2 महिन्यात 231 लोक जॉईन झाली त्याला. 4 बॅच मध्ये अक्रॉस ग्लोब. आणि त्यांना अभ्यास आहे, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम डेव्हलप केले. हे प्रवचन नाहीये, एवढं मी पहिल्यांदा सांग. वा गोखले छान बोलले, सॉरी आय एम नॉट इंटरेस्टेड इन दिस रिवॉर्ड. मी जर छान बोललो असेल तर तू छान वागून दाखव, नाहीतर मला शेंडा लावतोस तू. तर म्हणजे उगाच काय. तर म्हणून लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम आहे, ग्रेड्स आहेत, त्यांच्या क्विजेस आहेत, त्यांना तिथे मार्क किती मिळाले कळत आहे, वेगवेगळे संदर्भ दिलेत. तर आज आता एजची रेंज पाहिली तर वयवर्ष 16 ते 72 ही रेंज आहे. ज्यांनी कधी अथर्व शीर्ष म्हटलं नाही पासून ते आमच्या घराण्यात गणपतीची पूजा आहे असं म्हणण्यापर्यंत सगळे. पण त्या सेशनला आल्यानंतर ते म्हणतात की आता बदललं आमचं. म्हणजे किती लोक लिहितात की मी चतुर्थीला 21 वेळा म्हणायचो, आता एकदाही पूर्ण म्हणण्याचं धाडस होत नाही. अंगावर येतं ते. करतोस काय काम लोकच. कारण त्यातल्या एकेका शब्दाचं वर्तन मी माझ्या वर्तनात आणतोय का. आणि इतकं कॉन्फिडन्स वाढतो, आत्मविश्वास वाढतो. अथर्व शीर्ष मूलाधारावर सुंदर काम करतं. मग त्या मूलाधाराची रुची आहे ती समजवली जाते याच्यामध्ये. पंचतत्वाचा व्यवसायामध्ये कसा वापर झाला पाहिजे, पंचतत्वाचा तुमच्या कामात कसा वापर झाला पाहिजे. मग तो ब्रह्मा विष्णू रुद्र इंद्र जे 8 पर्स्पेक्टिव्ह आहेत त्यांची टीम कशी बनवायची, त्यांचे पर्स्पेक्टिव्ह कामामध्ये कसं आणायचं. ब्रह्मासारखं वागायचं म्हणजे काय, चंद्रासारखं वागायचं म्हणजे काय. मला जमत नसेल तर असं कोणी आहे का रे टीम मध्ये, अशी जी सांगड आहे ती त्याच्यात होते. म्हणजे मला जर अथर्व शीर्ष किंवा गीता शिकायची असेल तर ते नुसते पाठ नाही करायचे, तर मला वर्तनात आणायची, तर ती मी खरी अंगीकारली असं म्हणायला हवं नाही का. भगवद्गीता तशीच आहे ती. भगवद्गीता सुद्धा आजोबांनी शिकवलं. मी पण ते की अशी एकापुढे म्हणू नका रे ते भगवद्गीता. समजून घेऊन म्हणजे तो श्रीकृष्ण वैतागलेला असतात. श्रीकृष्ण माणूसच आहे की नाही. हे अर्जुनाने सगळा घाट घातला, लग्न करायचं म्हणून पत्रिका वाटल्या आणि बोलावर आला म्हणतो मला लग्न नाही करायचं. आता तू सांगितलं सगळं पत्रिका वाटायला मला, असं काहीतरी डोक्यात आलं असेल की नाही श्रीकृष्ण तिथे आवेला. हसत हसत म्हणेल का क्लैव्यम मास्म गम पार्थ नैतत्वयी पद्धते. चेहरा कसा झाला असेल, त्याला असं आलं असेल की नाही, 2 कानाखाली देतो तुझ्या, चल का आलं असेल की नाही मनामध्ये.
मग कृष्णार्जुनांचा संवाद जर का मी मनुष्य म्हणून समजून घेतला नाही तर त्याची गंमत जाईल. अगदी गंमत. असं काउन्सिलिंग आहे वेगळ्या प्रकारचं. काउन्सिलिंग आहे, काय कमाल आहे. 9 पद्धतीचा पॅटर्न आहे कृष्णाने वापरलेले श्रीकृष्णाने गीतेमध्ये. अर्जुनाचा पहिला प्रश्न दुसऱ्या अध्यायातला 54व्या श्लोकाला येतो, खरा डायरेक्ट प्रश्न येतो तो. तिथून पुढे सतत प्रश्न एवढे बदललेत, अर्जुनाचे 10 पद्धतीचे प्रश्न आणि कृष्णाची 9 पद्धतीची उत्तरं. काउन्सिलर खरोखर प्रामाणिकपणे येणाऱ्या कस्टमरवर मनापासून त्याचं आयुष्य बदलायचं असेल तर कमीत कमी 4 ते 5 वर्ष गीतेचा अभ्यास नोट्स काढून करायचा आहे. गीतेमध्ये सिम्युलेशन्स आहेत. समोरच्या माणसाची फिजिकल अवस्था बघ आणि त्याच्या सखा बोल. फटका द्यायची वेळ आली तर फटका दे, अंधाराची गोंजाराची वेळ आली तर अंधार गोंजार, पण त्याचं काम तू कधी करू नकोस. उद्धरेत आत्मनात मारून श्रीकृष्णाने कायम सांगत आलेलं आहे, मी काहीही करणार नाहीये, करायचंय तुला. मस्त, फार सुंदर आहे, फार सुंदर आहे तो ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ना. सर तुमच्याकडे रुचा समजून घ्यायची झाली तर आपल्याला वेळच पुरणार नाही. म्हणजे आपल्याला स्वतंत्र सेशन ठेवायला लागेल. तर मी थोडं वेळेच्या दृष्टीनं पुढच्या प्रश्नाकडे वळते. आता तुम्ही मॅनेजमेंटला सगळं जोडून घेतलंय अतिशय उत्तम पद्धतीनं. त्याच्यामध्ये ड्रामा थेरपीचा पण तुम्ही समावेश केला, तर त्याचा तुम्हाला परिणाम काय जाणवतात? ते तुम्ही कशी जोडून घेतली त्याला? नाही, मला तो शब्द ऐकू नाही आला, सॉरी. कशामुळे? तुम्ही मॅनेजमेंट शिकवताना ड्रामा थेरपीचा. हो बरोबर बरोबर. ती ड्रामा थेरपी नाहीये. कशी? हा, ती ड्रामा थेरपी नाही. हा ओके. म्हणजे ड्रामा जो आणलाय तो तुम्ही कसा तो वर्क होतो त्याच्यामध्ये, काय गंमत आहे, त्याचे काय परिणाम तुम्हाला दिसतात? हा, आता हा ड्रामा कसा आला, अथर्वशीर्षे का आलं, लावण्य रंग अभंग संघ का आलं, किंवा हे जे काय उद्योग चालले ते आले कुठनं? 2012 साली मी हे सगळं बंद करणार होतो. मला सांगायला काहीच हरकत नाही, आपली लोक आहेत सगळी. बंद करायचं होतं. मी ठरलो होतं की आता बंद करायचं, काहीतरी भटकायचं कुठेतरी जायचं बस. अच्छा. आणि त्यावेळेला 2012 म्हणजे बरोबर माझी बहुतेक त्यावेळेला ती 40शी आली होती. परफेक्ट. म्हटलं आता बस. हा, 40 नंतर तू तेच करत राहिलास तर काय गंमत आहे. मग मी माझ्या मेंटॉरकडे गेलो. त्यांनी तेच सांगितलं, काम हेच, पर्स्पेक्टिव्ह वेगळा, असं त्यांनी सांगितलं. 2012 पासून बदललं काम तेच करतोय, पण पर्स्पेक्टिव्ह बदलून गेला. मग ते प्रकल्पतरू म्हणून मी पोडियम सुरू केलं. प्रकल्पतरू, प्रोजेक्ट आणि कल्पतरू. मग त्याची मिशन स्टेटमेंट काय आहे? देई क्षण आनंदाचे सुहृदांसाठी. हा, म्हणजे एज्युटेनमेंट हा पर्स्पेक्टिव्ह आणला. आधी तसं होतं, पण आता फोकस्ड आणला. एज्युटेनमेंट. लोकांना जर का शिकवायचं असेल ना तर उडी मारली पाहिजे नाही आणि ढकलून नाही चालणार. बाहेर ढकलायला लागणारच आहे, पण तो डोंबारी आल्यानंतर विद्यार्थी कसा बाहेर बघायला लागतो, तसं मी शिक्षक नाही, मी डोंबारी होणार. तो माझ्याकडे बघितलं पाहिजे आणि त्यांनी माझ्याकडे बघितलं की मग मी काय सांगायचं ते सांगेन त्याला. तो जो त्याचा रिसेप्टिव्हिटी तयार करायची असेल तर त्या रिसेप्टिव्हिटीसाठी हा खेळ सगळा करावा लागणार. मग प्रोजेक्ट मॅनेजमेंट, ड्रामा कॉम्पिटिशन आली का, तर खूप एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी होत असतात. आणि मग प्रोजेक्ट मॅनेजमेंट मधल्या पॅराडॉक्सेस किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट मधले जे आता हे सगळ्यांना लागू होतं ते की आपण म्हणतो टाइमचं प्लॅनिंग करायला पाहिजे आणि कोणी करत नाही. ही जी गंमत आहे ती विनोद अंगाने, विनोद रूपाने, विसंगतीने. आणि मग मी त्यांना पहिल्या गटाला म्हणजे पहिल्या येणाऱ्या माणसाला 25,000 रुपयाचे बक्षीस दिलेलं आहे आणि कुठेही फंडिंग वापरलं नाही. नो पॉलिटिकल सपोर्ट, नो पॉलिटिशियन्स एक्सपेक्टेड. पहिले तत्व आहे, म्हणजे व्हॅल्यू प्रिन्सिपल्स तीच आहेत की पॉलिटिशियन सोडून माझ्याकडे यावं, अदरवाईज नॉट रिक्वायर्ड. पैसा देणाऱ्यांनी दानत म्हणून द्यावा, अदरवाईज नॉट रिक्वायर्ड. असे काही व्हॅल्यू प्रिन्सिपल्स आहेत. तर प्रोजेक्ट मॅनेजमेंट तसंच झालं. आणि त्याच्यात केवळ नाटक याच्यावर परीक्षा घेतली जात नाही. 80% गुण नाटक आणि 75% गुण आणि 25% गुण नाटक हा प्रोजेक्ट त्यांनी कसा केला. त्यांचं बजेट मागितलं जायचं, बजेट वर्सेस ऍक्च्युअल मागितले जायचे. आमचे ज्युरीज असायचे, आमचे 40 लोक अजूनही काम करतात दरवर्षी एकदा. त्यांचं जाऊन आम्ही चेंजेस आणायचो काही वेळेला. मग त्यांना, अरे मग तुम्ही रिस्क मॅनेज नसेल केली तर प्रोजेक्ट प्लॅनिंग काय करताय मग तुम्ही. हा तिथे भाग आणला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखाद्या गोष्टीवर तुम्हाला जर का विनोद अंगाने काही मांडायचं असेल तर ती गोष्ट संपूर्ण समजली पाहिजे. आणि त्याच्यामुळे अनेक ऑर्गनायझेशन मध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट शिकवलं गेलं. अनेक सीईओ त्या नाटक कंपनी नाटकाच्या स्पर्धेला येऊन उभं राहायचे आणि ते म्हणायचे, या नाटकाच्या स्पर्धेमुळे
लोक प्रोजेक्ट मॅनेजमेंट शिकली. किती छान. मग असं ते प्रोजेक्ट मॅनेजमेंटची गंमत सुरू झाली. आणि असं एकाच ठिकाणी होतं, आपल्याकडेच होतं ते. जगभरात सुद्धा प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचं माझ्याकडे लेटर आहे, युअर्स इज द फर्स्ट. आणि त्यांनी नाटकात काम करणाऱ्या लोकांना 12 क्रेडिट पॉईंट द्यायला सुरुवात केली. ग्रेट. युनिव्हर्सिटी प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटने, की ही सुंदर काम चाललंय. असं झालं. वा. आता थोडस सुदिंग फॉर्टीज बद्दल बोला. हा, सुदिंग फॉर्टीज. सांगतो सुदिंग फॉर्टीज जिव्हाळ्याचा विषय. हा, अगदी अगदी अगदी. भरपूर शिव्या खाल्लेल्या आहेत आणि आनंद आहे मला त्या शिव्या खाण्यामध्ये. बोला. 5 मिनिटं घेतो फक्त ते सांगायला, कारण आता मी काम चालू केलं त्याच्यावर गेली काही वर्ष. 80 ही मी साधारणतः धरून चाललेलो आहे आपला अनालिसिस स्वतःच. बाबा किती वर्ष जगणार, काय 67-68 ला अच्छा चाललंय आपण. म्हणजे आता माझ्याकडे राहिली किती, 17 वर्ष फ्री. पण मी 80 धरून चाललो. 80 डिवाइड बाय 4, 20/80 म्हणजे 20, 40, 60, 80. जे आश्रम आहेत, अनफॉर्च्युनेटली वानप्रस्थाश्रम याचा अर्थ इतका चुकीचा घेतला गेला. वानप्रस्थाश्रम म्हणजे वनात जाणं नाहीये, वनासाठी प्रस्थ ठेवणे. स्थला प्र लागलाय. स्थ म्हणजे स्थायी, प्र म्हणजे चलस्थायी. तिथे स्थ होण्यासाठी सुरू कर. म्हणजे 40ला वानप्रस्थाश्रम सुरू झाला पाहिजे, म्हणजे 60ला खरोखर वनात जाऊन संन्यास घेता येतो. आता संन्यास म्हणजे भगवी वस्त्र नाही घालायची. वानप्रस्थाश्रम म्हणजे काय, आता ह्याला कॉर्पोरेटशी कसं जोडलं मी सांगतो. म्हणजे काय, 20 पर्यंत मी शिकतोय. अनफॉर्च्युनेटली चांगल्या शाळा नसतील, कॉलेज नसतील, पण मी शिकतोय, चांगले गुरु भेटले. 20 ते 40 हे माझ्या शिक्षण जे मी घेऊन आलोय, माझा सिलेबस मी ठरवून आलेलो या विषयामध्ये. आता 20 ते 40 मध्ये मी जे शिकलोय 20व्या पर्यंत, त्याचं चोख वापर भरपूर चुकायचं आहे, फटके घ्यायचे, पण प्रत्येक वेळेला एक्सेल व्हायचं. एक्सेल होत 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 माझे इकडे ग्रोथ पण होते, मॅनेजर, सिनियर मॅनेजर चालू. त्याला 40 पर्यंत येतं. 40 नंतर मला प्रमोशन मिळत नाही असं म्हणणाऱ्या माणसांना 40 कळलीच नाही. मग 20 ते 40 केलं काय? मग 40ला आल्यानंतर वर जायची जर का घाई असेल, आज आता कॉर्पोरेटमध्ये प्रामाणिकपणे सांगतो, ज्या कॉर्पोरेटच्या सीईओ बरोबर मी बोलतो, आता खरा प्रश्न असा आहे, सेकंड इन कमांड लाईन इज 0. आणि फक्त कॉर्पोरेटमध्ये नाही, एक नामांकित एनजीओ आहे, मोठं काम करते, त्यांच्या पहिल्या लेअर नंतर खाली नाही. खाली नाही याचा अर्थ पहिल्या लेअरनी केलं नाही, कळतंय, हे फक्त वर देत गेले. 40ला मी जेव्हा येईल त्यावेळेला मी बाजूला सरकायचं, माझ्या हाताखालच्या लोकांना तयार करायचं आणि 40 ते 50 याची प्रॅक्टिस करायची, कारण हा मोह सुटत नाही, सुटत नाही. आजही लोक घाबरतात. आता मी एका कंपनीमध्ये सॉफ्टवेअर आर्किटेक्ट्सना डेव्हलप करतोय. सिनियर सॉफ्टवेअर आर्किटेक्ट शुड बी डेव्हलप बाय द आर्किटेक्चर लीडर्स. पण की मी जर का माझ्या हाताखाली शिकवलं तर मी जाईन, अरे गेलास तर गेला, त्यात काय आवडत तुला, यू आर बिकमिंग फ्री. भीती एवढी भरली आहे. मग 40 मग काय होतं, 40ला तेच काम, 20 ते 40 तेच केलं, ते 40 ते 50 तेच करणार, 50 ते 60 काय नाही, फ्रस्ट्रेशन हेच बोलणार. अनकम्फर्ट झोन मध्ये कधी जाणार तुम्ही? 20 ते 40 मध्ये गेला नाहीत, म्हणजे 40 ते 60 तरी. मग 40ला तसं आलं. आणि जर का कॅल्क्युलेशन केलं ना, तर माझ्या वयाची 40 मध्ये येतो. बरोबर. आणि त्याच वेळेला माझ्या कॉर्पोरेट म्हणजे गायज काही कामं करत असतात त्याच्यामधला सुद्धा बरोबर मध्ये येतो. बघा, म्हणजे तुम्ही आपण जर का माझ्या 20ला मी व्यवसायामध्ये आलो, तर 20, 30, 40 म्हणजे 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 60व्या वर्षानंतर मी व्यवसाय मधून निवृत्त होणार. निवृत्त म्हणण्यापेक्षा मी माझ्या संन्यास, मग तो बरोबर इतका परफेक्ट येतो ना, 20 ते 30, 30 ते 40 आणि माझ्या ऑफिस मधल्या 40चा पॉइंट हा जर का एकत्र आणला नाही तर माझी ग्रोथ होणार नाही, माझ्या हाताखाली सेकंड इन कमांड तयार होणार नाही, माझा व्यवसाय माझ्या बरोबरच नाश पावेल आणि लोकांना नोकरी त्यांना उपयोग होईल आणि मग वाढणार नाही. म्हणून ती सुदिंग 40s, म्हणजे सुदिंग 40 नाव काय दिलं तर आपल्या भूगोलामध्ये गर्जणारे 40 म्हणून कन्सेप्ट आहे. रोरिंग 40s. रोरिंग 40 नको आयुष्यामध्ये, ते चालू दे तिकडे बाहेर. वी शुड बी सुदिंग 40s. एक एक ड्रॉप करत सुटायचं. प्रमोशन 60 पर्यंत त्रास नाही होणार. 40 ते 50 प्रॅक्टिस, 50 ते 60 प्रस्थ आणि 60ला आउट. आउट म्हणजे फ्रिकआउट. कारण ती मनाची तयारी व्हायला हवी ना, आणि त्याला वेळ द्यायला हवा. परफेक्ट. आणि हे जर का झालं
तर निदान 40ला लोन फिटलेली पाहिजे आणि 50ला लोन फिटलेली पाहिजे, नाही तर काय LIC साठी आणि बिल्डर साठी काम करणार आयुष्यभर. हो. आता मला सांगा, पेटी ऑर्गन मदन हे छंद तुम्ही स्ट्रेस बस्टर म्हणून वापरता की त्याच्याबद्दल आणखीन काही तुमचा पर्स्पेक्टिव्ह? नाही, स्ट्रेस बस्टर वगैरे असं काही नाही, खरं सांगतो. म्हणजे स्ट्रेस बस्टर ऑनेस्टली सांगतो की स्ट्रेस बस्टर कधी येईल की जे मी काम करतो ते मला आवडत नसेल तर. बरोबर. माय जॉब इज माय हॉबी अँड माय हॉबी इज माय प्रोफेशन, पिरियड. आणि हे मात्र पहिल्याने ठरलं, मी सांगितलं नाही तर पण आता सांगतो. 2000 साली जेव्हा मी सगळं सोडलं, म्हणजे काय जॉब सोडला, त्यावेळेला मी किती 71चा बॉर्न म्हणजे 2001 साली किती 30च्या असेल. तर त्याच वेळेला मी ठरलो होतं आता 8 ते 10 दिवस म्हणजे अर्थार्जनासाठी 8 ते 10 दिवसापेक्षा मी जास्त काम करणार नाही. आणि आजही 2000 ते 2020चा ऍव्हरेज जर का काढला, इयरली ऍव्हरेज मी काढतो, मंथली ऍव्हरेज मी काढतो, तो कधीही हायएस्ट वॉज 9.73 की याच्यापेक्षा मी नाही. मग उरलेले 20 दिवस हे असे फ्रीकआउट. त्यामुळे स्ट्रेस वगैरे काय असं काही भानगड नसते. काय आजूबाजूच्या लोकांच्या वागण्यामुळे आला, माझ्या वागण्यामुळे आला, ते काय होऊन जाईल ते निघेल, दुसऱ्या दिवशी रात गेली बात गेली. पण ऑर्गन घरी कसा आला तर आजोबा फार छान, म्हणजे आईनी पेटी हार्मोनियम घेऊन दिली आणि आजोबा गंधर्वांचे भक्त आणि त्यांची गाणी सगळी पाठ हारकतीन सकट, त्यामुळे मग ते शिकवायचे. आणि मग ते अशी झालं. आणि मग पुण्यात आल्यानंतर संजय देशपांडे, हरिभाऊ देशपांडेंचे चिरंजीव, हरिभाऊ देशपांडे म्हणजे बालगंधर्वांचे ऑर्गनवादक साथीदार. ते संजय देशपांडेने काहीतरी कार्यक्रम करायचा होता आणि मी असंच कोणाच्या तरी माझ्या ओळखीने गेलो होतो. मी त्यांना सहज म्हटलं की हा कार्यक्रम दृकश्राव्य झाला पाहिजे, लोकांना इंटरेस्ट निर्माण करा, मग इंजेक्शन द्या आणि मग ते आपल्याकडे येतील. म्हणे बरोबर आहे. मग ते संबंध, त्यांचं ते चलचित्र वगैरे सगळं करून दिलं, 4-5 कॅमेरे लावून दिले, त्यांचे संबंध. म्हटलं हे डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे, उद्या तुम्ही गेलात तर काय आम्ही कोणाकडे बघायचं म्हटलं. मग ते संबंध त्यांचे झकास 5-6 तासाचा कार्यक्रम टिळक स्मारक मध्ये गेला. आणि मग त्यांनी माझी हार्मोनियम ऐकली. तेवढा छान बोट आहेत, मी तुला शिकवतो म्हटलं. आनंद आहे गुरु म्हणते तर काय नाव. आता झालं कसं, ज्या आजोबांनी मला ही पद शिकवली, मला इतकं भरून येतं काय, अरे हे लहानपणी शिकवलेलं. आता सत्यवादी वचनाची प्रॅक्टिस चालू आहे, हरिभाऊंचं ऐकायचं आणि प्रॅक्टिस करायची. मग घरी असतो, म्हणजे मी जिथे बसतो तिथे समोर कीबोर्ड लॅपटॉपचा असतो, थोडी खुर्ची फिरवली की ऑर्गन आहे, खुर्चीवर खाली उतरलं की हार्मोनियम आहे. किती छान. आणि तुम्ही अगदी छोटासा ऑर्गन हे जे वाद्य आहे त्या वाद्याचं वैशिष्ट्य सांगा ना. म्हणजे काय ते पायानी त्याचं हार्मोनियम हाताने आपण वाजवतो, हाताने. हार्मोनियम मध्ये अगदी इंजिनिअरिंग सांगायचं झालं तर बाहेरनं हवा आत घेतली, ते भाता श्वास घेऊन ओम असं जर का म्हटलं की आतली हवा बाहेर काढताना मी ओम म्हटलं, किंवा शिट्टी वाजवताना मी बाहेर हवा टाकताना शिट्टी, किंवा आत ओढून घेताना शिट्टी वाजवली. आत ओढून घेताना शिट्टी मारणं म्हणजे ऑर्गन. हवा बाहेर टाकायची शिट्टी वाजवणं म्हणजे पेटी. हवा भरून स्वर वाजवणं. आणि ऑर्गन म्हणजे हवा आतमध्ये येते, स्वरात हवा आतमध्ये जायचं आणि वाजायचं. ऑर्गनला असा तो भरणा येतो, भरणा तसा आवाज असा मस्त तसं ते एक. कारण आता हल्ली ऑर्गन वाजवणारे फार कमी आहेत, त्यामुळे लोकांना ऑर्गन फार माहिती नसतो, पेटी माहिती असते. म्हणून मी थोडं तुम्हाला विश्लेषण करून विचारलं. ओके, मी जवळजवळ शेवटच्या प्रश्नाकडे येते, कारण लोकांना काही काही विचारायचंय. तर आता एकूण प्लॅनिंग, नियोजन, कला, विज्ञान, अध्यात्म या अंगाने बघता एखाद्या उद्योजकानं त्याची मेंटल हेल्थ कशी जपायला पाहिजे? मेंटल हेल्थ आज मी काय करतो, तुम्हाला चालणार असेल तर मी तुम्हाला 20 मिनिटाचा ऑडिओ रेकॉर्डिंग पाठवतो. ज्ञानप्रबोधिनीने माझी मुलाखत घेतली होती, तुम्हाला पाठवतो. मग आपल्या ग्रुपच्या नियमाप्रमाणे तो आपण पाठवू आपल्या ग्रुपवर. हो चालेल, काही हरकत नाही. सगळे नियम आचरण माफ. आता विष्णू बघेल ना माझ्याकडे. विष्णू म्हणजे बरं, आता पण एक्सेप्शन काय, सध्या आम्हीच ब्रह्मविष्णू आहे मीटिंग. राईट, ओके. तर त्याच्यात ते मेंटल हेल्थ म्हणजे खरं सांगू का, मेंटल हेल्थ जर का बिझनेस मधला सांभाळायची असेल तर मेंटल हेल्थ एकच. म्हणजे असं नाही की घरातली लोक सुद्धा भरपूर विरोध असतो, बाहेरचे लोक पण विरोध असतो, बरंच काय काय असतं चालू. ते दोज आर माय असाइनमेंट्स. एक मी समजून देतो दरवेळेला की लाईफ इज अ युनिव्हर्सिटी. युनिव्हर्सिटीमध्ये सिलेबस कोणी ठरवलाय,
इंटरप्ट करते, एकच मिनिट. या अर्थाने सुद्धा मला विचारायचंय की उद्योजक खूप ताण घेत असतात, त्यांना ताण असतात, आणि मग ते कसं होतं की बाहेरचे ताण आणि घरात वागणं ते प्रतिबिंबित होत असतं. मग ते त्यांनी कसं मॅनेज करायचं, एक ताण आपण विसरतो. गोखले साहेब बोला, याच्यामध्ये थोडा स्वार्थ आहे बरं का, लक्षात घ्या. सांगतो. याच्यातला एक ताण म्हणजे आपण ट्रायपॉड पैकी एक पाय विसरलो. बाहेरचे ताण, घरातले ताण, स्वतः निर्माण करतो त्याच्या ताणाचं काय. आता स्वतः निर्माण ताण कसे करतो सांगतो. म्हणजे ते कसं, ते म्हणून म्हटलं की आजही ना, म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट शिकवतोच, पण इतकी लोक, म्हणजे महिन्याला साधारणतः 10 ते 11 लोक माझ्याकडे एक तास 2 तास मी त्यांना देतो. हाच प्रश्न आत्ताच ना, एक मनुष्य होता, फायनान्स काम करतो, छान लोकांना मदत करतो, पण तो म्हणतो आता काय करावं कळत नाही. प्रश्न त्या पंचसूत्रीतल्या पहिल्या सूत्रावर जातो दरवेळेला. विजन क्लिअर नसतं. विजन कुठलाही छोटा विद्यार्थी, म्हणजे छोटा बिझनेसमन बघा, त्याला खूप काही करायचं असतं, पण ते खूप काही करणं, त्या खूप काही करण्याच्या नादात वेळेची, पैशाची सांगड जमत नाही. आणि सगळ्यात मोठा पहिला येतो की अरे करतोय कशाला मी सगळं, व्हॉट इज माय विजन. मग ते जोपर्यंत विजन माझं पक्क होत नाही ना, तोपर्यंत ताण गॅरंटेड. एक दुसरं मी कायम सांगत आलो की क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली जेव्हा शिस्त मारली जाते त्यावेळेला ती अपयश म्हणून समोर येते. म्हणजे मी आता शिस्तीला मारलं की नाही, तिची हत्या केली का, क्रिएटिव्ह काहीतरी नवीन आयडिया, मान्य आहे ना. चंद्र असेल त्याला विष्णू पण पाहिजे मला. दोन चंद्रमा पण दोन विष्णू. मग तुझी आयडिया जर का इम्प्लिमेंटेशन नसेल ब्रह्माला, तर काय करणार आपण, असं तो विचार होतो. नुसती क्रिएटिव्हिटी किंवा अति डिसिप्लिन त्यांनी पण ताण येतो. म्हणजे बिझनेस म्हणलं तर माझं नेहमी सांगणं असतं, एक तर फुकट काही घेऊ नका. फुकट देताना सुद्धा फुकट शक्यतो देऊ नका, स्पष्ट शब्दात सांगून सांगा. हा एक. दुसरं, काम इतकं चोख लिहिलेलं पाहिजे ना. काय होतं आजही मी बघतो त्याला डॉक्युमेंटेशन शून्य आहे. की मला काम काय करायचंय लिहिलेलं नाही. काय रे बाबा पुढच्या 1 महिन्याभरामध्ये काय काम करायचंय तुला, आणि आता ते दुकान वाढवायचंय सगळं, आता ते साफसफाई करायचे. बरं साफसफाई नाही केली तर काय प्रॉब्लेम येईल. फार रेअरली 100 एखाद दुसरा मनुष्य मला सांगतो हे जर का आता झालं नाही ना तर मार्च महिन्यामधला हे बुडेल. ही विजन ती नसते. विजन कामांचं प्लॅनिंग, लोकांना एकत्र घेणं, ह्या 4 गोष्टींमुळे ते ताण येतात. खरं सांगतो मी. ते सांभाळायला पाहिजे एवढं पक्क नक्की. त्याच्यात स्टेप बाय स्टेप जायला लागलो तर परत तास 1.5 तास जातील. एखादा स्पेसिफिक प्रश्न आला तर मी बरोबर उत्तर देतो नक्की. स्पर्श केला त्या गोष्टीला. तिच्या स्वार्थाचा मुद्दा निघाला. ताणमेण बिझनेस, बाकी ते तुम्ही समजून घ्या काय तुम्ही असं. काही मंडळींचे प्रश्न आहेत, काही असतील तर त्यांनी प्लीज अनम्यूट करा. आणखीन सर तुमचं, आणि तुम्ही पीपीटी हे करा ना, म्हणजे नको असेल तर. नको मी, मला वाटलं हे केलं मी, करा ना, अनशेअर करून टाका. सॉरी केलं. कोणाचे काही प्रश्न असतील आहेत का, काही म्हणजे प्रश्न काही अनम्यूट करावं, नसतील तर मग तुम्ही टाका ग्रुपवर नंतर, असं काही नाही. गीता मॅडम, कोणाचे काय प्रश्न तुमच्या ग्रुप पैकी, कोणी मंडळींचे? काहीतरी दीपाली, सॉरी ओके सॉरी, दीपाली पात्रीकर बोलते. गुड इव्हनिंग. सगळ्यात पहिली गोष्ट तर म्हणजे एक सीड असल्यामुळे एक थोडासा तो आपण म्हणतो आपलेपणा, जवळीकपणा आला. प्रोजेक्ट मॅनेजमेंट, तुम्ही प्रोजेक्ट मॅनेजमेंटला आणि मी टेक ऑफिसला. माझा प्रश्न हा एक असा आहे की आपण, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भगवद्गीता ही मॅन्युअल फॉर लाईफच म्हणतो आपण. हा आता म्हणजे थोडा पर्सनल प्रश्न असा आहे की तुम्ही जसं विजन मिशन म्हणताय आणि बाकी सगळे जे 5 प्रिन्सिपल्स म्हणताय आणि दॅट यू आर कनेक्टिंग इट टू भगवद्गीता ॲज वेल. मग भगवद्गीतेचा अभ्यास आणि भगवद्गीतेचं इम्प्लिमेंटेशन, म्हणजे लेमॅनच्या लँग्वेज मध्ये म्हणाल तर भगवद्गीता सगळं झाल्यानंतर आपण रिटायरमेंटला आपण ती करायची असते, which I am not very comfortable with the idea of having that. मग एखाद्या मुलाला आपल्याला समजा भगवद्गीतेला इंट्रोड्यूस करायचं असेल तर what is the best age to introduce? The best age म्हणजे
मराठी भाषेत सांगतो. पु ल देशपांड्यांच्या विनोदाला तो मुलगा ज्यावेळेला पहिल्यांदी हसेल, दॅट एज इज द राईट एज फॉर इंट्रोड्युसिंग द भगवद्गीता. हे थंबरूल सांगितलं मराठीमध्ये, राईट. म्हणजे कुठल्याही विनोदाला एखादा लहान मुलगा ज्यावेळेला हसेल, विनोद कळला याचा अर्थ भावना स्वच्छ झाला. मुलगा रडतोच, तर रडण्याबद्दल काही ग्रेट नाहीये, पण मला ज्यावेळेला विनोद कळला त्या अर्थ विनोदामधली कोटी कळली, विनोदामधला पॅराडॉक्स कळला, विनोदामधला जे असं त्याला काय म्हणू आपण, जे इम्बॅलन्स असल्यामुळे जो विनोद तो ज्यावेळेला कळेल त्यावेळेला संवाद त्याला कळायला लागतो, हसणं आलं त्याला. ज्या क्षणी मी मुलगा म्हणजे विनोद कळल्यामुळे ज्यावेळेला हसेल मुलगा, साधारणतः 5वी-6वी, मग 5वी-6वीत भगवद्गीता कळेल का? न कळायला काय आलं? भगवद्गीता म्हणून धर्मग्रंथ समजायला सांगतो म्हटलं की नाहीच कळणार, त्याने कळूच नाही मी तर म्हणतो. मग त्याला मी सांगेन कसं? माझ्या मुलाला मी काय सांगितलं? हेच असंच. बरं, अरे गंमत सांगतो, ये इकडे. मग तो ज्यावेळेला असं समजा त्याला पोहायला शिकवत होतो, मग तो पोहायला असं थरथर कापायला लागला. तुला माहितीये का, अर्जुन सुद्धा ना असाच कापला होता त्यावेळेला. हा, कधी कापला होता? तो उभा नव्हता काय युद्ध करायला, त्यावेळेला ते तंतरली होती त्याची. हा, काय झालं त्याचं? म्हणजे अरे अर्जुन म्हणजे मी आणि तो अर्जुन रोज भेटतो. हरितात्या पॅटर्न पाहिजे. हरितात्या, पु ल देशपांड्यांचा जो हरितात्या आहे ना, की मी उभा, अर्जुन उभा, श्रीकृष्ण उभा, आम्ही बोलतोय असं सांगता आलं ना की त्या मुलाला तो विनोद कळतो. आणि मग असंच झालं, हो असंच झालं, आणि म्हणून तो प्रॉब्लेम झाला पुढे. आणि मग एक 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 सांगत गेलं की एखाद वेळेला तो प्रश्न मुलाकडनं येतो, बाबा इथे अर्जुन काय म्हणाला, झाला त्या घे त्याला आतमध्ये. दिस इज द डी. त्यामुळे खरोखर त्या वेळात कधीही कुठल्याही वेळात शिकवावी गीता, पण अगदी तुम्ही मुलांना कधी शिकवायला सांगितलं ना, हेच तो संवाद आहे, संवाद. कारण व्हॉट कनेक्टेड विथ यू इज द आयडियोलॉजी की मुलांना सेल्फ अवेअरनेस किंवा सेल्फ डिस्कव्हरी शिकवणं जास्त गरजेचं आहे, रादर दॅन केमिस्ट्री, हिस्ट्री, जिओग्राफी. आणि ऑन दॅट लाईन्स आय थिंक प्रत्येक जणांनी ती भगवद्गीता, मला येत नाही किंवा मी वाचली नाहीये, मी म्हणजे कधीतरी पठण ऐकलं असणार, पण मला कोणी विचारलं की भगवद्गीता येते का किंवा हा अध्याय येतो का, तर बाबा रे मला येत नाही. हो म्हणायचं, हो म्हणायचं. काय तुम्हाला सांगतो, काय आहे की ऑल दिस सुक्तास टेल अस पॉझिटिव्हिटी. मी काय सांगायचो, हो येते, 50% येते. का 50%? अर्जुन गॅरंटेड, कृष्ण नसला तरी. एक्झॅक्टली सर. Arjun is a metaphor of confused, deluded personality. Guaranteed. आपण 50%. द बेस्ट पार्ट इज भगवद्गीता कधी सांगितली, जेव्हा लाईफ मध्ये सगळ्यात जास्त कन्फ्युजन होतं, सगळ्यात जास्त डायलेमा होता आणि सगळ्यात जास्त डबल माइंडेड होतं, त्यावेळेला ती भगवद्गीता सांगण्यात आली. आणि आपण त्याचं श्रवण पठण अभ्यास करतोय 60 नंतर. म्हणजे दॅट्स अ बिग पॅराडॉक्स. काय ते असं म्हणू आपण की पुढच्या जन्माच्या लवकरसाठी आता 60ला इन्व्हेस्टमेंट केली पुढच्या लवकर. दॅट्स ग्रेट. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. काय कोणाचा अजून काही प्रश्न? काय प्रोसेस अँगल वर छान आहे. म्हणजे भगवद्गीता मी जेव्हा कॉर्पोरेट मध्ये, आता मला मध्ये 2-3 कॉर्पोरेटनी बोलवलं होतं, कनेक्ट करून दे. म्हणलं कनेक्ट करून म्हणजे तुमचं अख्खं प्रोसेस डिपार्टमेंटने गीता वाचली पाहिजे, 16वा अध्याय आणि 17वा अध्याय. हा, त्याच्यात आणि अर्जुन म्हणजे धमाल. म्हणजे घेऊ का 2 मिनिटं सौमित्र? हा, धमाल म्हणजे काय धमाल करतो तो. 17वा अध्याय, आधी पहिला अध्याय, दुसरा अध्याय कम्प्लीट कन्फ्युज फ्रस्ट्रेटेड अर्जुन आहे. त्याच्यानंतर त्याची ती छान असे दंगा करायला लागतो तो. 17वा अध्याय ह्याला कॉर्नर करतो, कृष्णाला. अर्जुन, कृष्ण सांगतो बरं का की बाबा रे, तू शास्त्राप्रमाणे प्रोसेस कर. ज्ञात्वा शास्त्र विधान उत्तम कर्म कर्तुम इह अर्हसी. की बाबा तुला ज्या स्टेप्स दिल्यात ना, ज्या प्रोसेसेस दिल्यात ना, तू त्या पा. हो म्हणतो, बरोबर. 17 अध्यायाच्या पहिल्या ह्याच्यात हा कॉर्नर टाकतो त्याला. म्हणजे आपण तो हुकुम कसा बदलतो पत्त्यामध्ये, तसा हा हुकुम बदलतो. तो म्हणतो ठीक आहे की ये शास्त्र विधी मुत्सृज्य, म्हणजे जे प्रोसेस पाळत नाही बघा, म्हणजे प्रोसेस न पाळली गेल्यानंतर ज्या वेळेला एनसी बसते, नॉन कन्फर्म बसतो, आणि तो नॉन कन्फर्मन्स माझ्या बॉसच्या बॉसला कळेल अशी ज्यावेळेला त्या माणसाची घाबरगुंडी उडते, त्यावेळेला तो ऑडिटर बरोबर जो संवाद करतो ना, एक्झॅक्टली तो संवाद अर्जुन कृष्णा बरोबर करतो. ये बाई काही एखादा जर का बाय चान्स ये शास्त्र विधी मुत्सृज्य, की मी प्रोसेस पाळली नाही पण त्याच्यामध्ये श्रद्धान्विता, पण मी किती मनापासून काम केलं, तू बघितलं नाहीस का मला? म्हणजे एकीकडे तो म्हणतोय प्रोसेसचा पक्का हरताळ भासलेला आहे, काही बघितलं नाही, डॉक्युमेंटेशन शून्य, काही नाही, पण मी खूप श्रद्धेने काम केलं. मग मी कसं करीन?
असं तुला प्रश्न विचारतो. श्रीकृष्ण काय कमी नाहीये, कारण तो याला सरळ उत्तर द्यायचंच नाही, त्याला आता घेऊ आणि जोडूया. तर तू काय करतो की बरोबर तू म्हणतोस ते परफेक्ट. आता मी तुला 3 पॅटर्न सांगतो, तुला बरोबर कळतं हा कुठे घेऊन चालला मला. तो मग तो म्हणतोय बघ, प्रोसेस पाळणाऱ्यामध्ये 3 जण आहेत, एक सात्विक, एक राजसिक आणि एक तामसिक. तुला काय करायचं ते करतो. प्रत्येक ठिकाणी तुझं तू बघून घे असं म्हणायचं. प्रत्येक श्लोक झाला ना भगवद्गीतेचा की श्रीकृष्ण मनातल्या मनात म्हणतो तुझं तू बघ, तुझं तू बघ. आणि 18व्या अध्यायात सरळ सांगतो त्याला, तू यथेच्छसी तथा कुरु, माझ्या नादाला लागू नकोस, या भाषेत सांगतो त्याला. हा प्रत्येक ठिकाणी. तर मग आता हे कसं तू सांगतो की तू जर का चांगल्या पद्धतीने प्रोसेस केल्यास तर तुला हे बिझनेसमॅन साठी आहे बरं का, अर्जुनासाठी नाहीये. हा, तर जर का प्रोसेस पाळल्या नाहीस तर तुला काय म्हणतो तो, न सिद्धिम न सुखम न पराम गतीम. तुझं जे गोल आहे ते तर तू जवळपास पण जाणार नाहीस, अचिव्हमेंट्स म्हणजे कॉम्पिटन्सी जमणार नाही, आणि पुढचे एक्सपिरियन्सेस ते परत चांगले येणार नाही. पराम गतीम म्हणजे नेक्स्ट इन द सिरीज एक्सपिरियन्स. सिद्धी म्हणजे अचिव्हमेंट, डेव्हलपिंग द ग्रोथ, आणि यश हे काही मिळणार नाही. तुझं तू ठरव असं तो म्हणतो. इतकं सुंदर सांगतो. आणि त्याच्या पुढे पण सांगतो, जर का प्रोसेस पाळल्यास ना तू तर तू चांगल्या योनीत जन्म घेशील. मग परत अरे जन्म कुठला घ्यायला, जन्म म्हणजे पुढचा एक्सपिरियन्स चांगला येईल. मग तू चांगल्या लोकांच्या घरात जन्म घेशील. म्हणजे काय, तू जो बिझनेस असा छान प्रोसेसने डेव्हलप केलास ना तर तुझ्या आजूबाजूला लोक सुद्धा तुला तशीच भेटत जाशील. मग तू प्रोसेस पाळल्याच नाहीस तर मग रजोगुण म्हणजे शोक आणि दुःख, रजोगुण समुद्भव. मग मग कसा बोंबलत, मग ते तुमचे लोन वाढेल, ते मग माझ्याकडे येऊ नका, तुम्ही तुमचं तुम्ही बघा. आणि तमगुण म्हणजे प्रोसेस समजून पण घ्यायच्या नाहीत, पाळायच्या पण नाहीत, आणि कोणी सांगायला आलं त्याला म्हणायचं माझं मी बघीन, आता मगून जा. त्याचं काय होतं, मूढ योनिषु जन्मते. मग तू अशा पद्धतीने जर का प्रोसेस केलास ना तर तुझ्या आजूबाजूला सुद्धा तुला तसेच भेटणार आहेत. अथर्वशीर्ष हे दुसऱ्या रुचेत सांगून टाकतं. श्रीकृष्णाला 17वा अध्याय उजाडावा लागला. तत्वमसी. तुझ्या आजूबाजूला जर का तुला गंडवणारे कस्टमर झाले, लक्षात ठेव तू तसा आहेस. तुझ्या मालाचा उठाव होत नसेल, लक्षात ठेव त्वमेव केवलम कर्तासी. इतकं स्वच्छ सांगतो तो. म्हणजे प्रोसेस साठी फार सुंदर आहे भगवद्गीता. धमाल. हे कोणालाही सांगता येतं, म्हणजे कोणाला दंगा भगवद्गीता म्हणजे वा. क्या बात आहे, क्या बात सायन्स आहे, सायन्स. तर मैफिल आता खूप रंगते खरं म्हणजे, आणि अशीच चालू राहू शकते, पण आपल्याला वेळेचा थोडा बंधन आहे. हो, दक्षिणा. खूप मजा आली तुमच्याशी बोलताना, आणि शिकायला खूप मिळालं, आणि अशी उत्सुकता निर्माण झाली की अरे वा, भगवद्गीता आणि अथर्वशीर्षाकडे एका वेगळ्या दृष्टीनं बघता येईल. म्हणजे एक एक रुचा अंगी करावी म्हणतो तसं एक एक शब्द जरी मी घेऊन बसले तरी मला खूप शिकायला मिळेल. त्यासाठी धनंजय गोखले सरांकडे जायला हवं. तर मी काही पॉइंट्स जे मला कळले ते मी म्हणते ते बरोबर आहेत का सांगा, की एखादी गोष्ट करायची किंवा शिकायची असेल तर ते मी का करतोय याचा मी मुळात विचार करायला हवा. सांगू शकतो व्हिडिओ मागे कोणाचा आवाज येतो, जरा तो शांत केला तर बरोबर. एखादी गोष्ट करायची किंवा शिकायची असेल तर ते मी का करतोय हे मला माहिती हवं. पाठ करणं हे चांगलं आहे, पण त्याचा अर्थ समजून घेऊन केलं आणि कृतीत आणलं तर ते खरं आवर्तन. वेळेकडे मी ध्यान, क्रिया आणि इच्छा या दृष्टिकोनातून बघावं तर ती खरी मॅनेजमेंट म्हणू आपण. एखाद्या छंदालाही त्यांनी कला विज्ञानानं कसं जोडलं जाऊ शकतं हे धनंजय सरांकडून शिकावं. नंतर विजन, मिशन ही त्यांची सूत्रे, त्याच्यामुळे आपल्याला कामात नेमकेपणा येतो. आणि लर्निंग, ज्यांच्याकडे त्या गोष्टीची तज्ञता आहे अशा लोकांकडून शिकणं, आणि मग त्या नंतर आपण दुसऱ्यांना शिकवणं आणि लोकांना बरोबर घेऊन जाणं. याबद्दल सर खूप छान बोलले. नंतर सुदिंग 40s चा एक वेगळाच मुद्दा त्यांनी वेगळ्या तऱ्हेने मांडला जो अतिशय सुंदर आहे. आणि मी जर स्वतःला समजून घेतलं तर मी इतरांना समजून घेईन. त्यामुळे मी कसा आहे किंवा मी कशी आहे असं हे मला आधी कळलं तर मी दुसऱ्याला समजून घेऊ शकते. मला मुळातच मला कळलं नाही की मी कसं आहे की मी कशी, तर मी दुसऱ्याला कसं काय समजून घेणार. तिथे पर्सनॅलिटी टाइप्सचा अभ्यास आपल्याला उपयोगी पडेल. तर सर थँक्यू सो मच. तुम्ही तुमचा वेळ दिलात आम्हाला आणि खूप छान
हे सेशन झालं. मला वाटतं सगळ्यांनी एन्जॉय केलं हे. धनंजय सर, तुम्हाला कसं वाटलं? धमाल, फर्स्ट क्लास. आणि उत्कृष्ट समरी केल्याबद्दल माझ्याकडनं एक टोकन ऍक्सेप्ट करा तुम्ही दोघं. मी तुम्हाला एक लिंक पाठवून देतो, त्याच्यात एक सुंदर तुम्हाला पाहिजे तो इंटरव्ह्यू तुम्ही बघा, त्या 12 इंटरव्ह्यूज पैकी कुठला एक घ्या, धमाल करा. काय करून पाहिजे पाठवून देतो तुम्हाला. समरी फर्स्ट क्लास. एक मिनिट सर, ज्ञानप्रबोधिनीने तुमचं हे घेतलेलं पण तुम्ही पाठवणार होतात ना, ती पण पाठवाल का प्लीज? आमचे लोक सोडत नाही बरं का, उद्यमी घट्ट आहेत. असंच पाहिजे. अवध आतारम. सॅटर्डे करता आता आपल्याला एका मागोमाग एक विषय घ्यायची गरजच नाही. सरांचे 12चे 12 इंटरव्ह्यूज आपण सॅटर्डेला पॉडकास्ट करू. बरं सर, एक विषय, आपला ग्रुप आहे निवडक उद्यमी, म्हणजे उद्योग प्रवण आम्ही आहे. आणि आम्ही आमच्या एक ग्रुपमध्ये काय नियम ठेवलेला आहे की काही झालं तरी आपल्या धंद्याबद्दल घट्ट सांगायचंच. तर तुमचं जे विषय, तुमचा जो अथॉरिटी, तुम्ही जे वर्कशॉप घेताय, काय करताय, त्याच्याबद्दल सांगा ना आता. बरं, मग अगदी 2 मिनिटं कधी आहेत देऊ? 2 मिनिटं म्हणजे जरूर सांगा. जरूर सांगा. बरं, सांगतो. हे प्रेझेंटेशन शेअर करतो आणि मग तिथे ते हळूच सांगतो तुम्हाला काय आहे. बेसिकली अथर्व शीर्षाबद्दल आधी सांगतो. अथर्व शीर्षाचे एकंदर 8 भाग मी घेतो. म्हणजे आता हा पुढच्या 12 जुलैपासून तो कोर्स सुरू होतोय. अथर्व शीर्षा लाईव्ह सेशन्स असतात रात्री 9:20 ते 10:30, आणि मग गप्पा, प्रश्न, धमाल चाललेली असते सगळे. हे जेव्हा प्रश्न असतात त्यावेळेला मी अजून एक तुम्हाला दाखवतो काय असतं ते, की लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम तयार केले. तर हे प्रत्येकाने तो अभ्यास करणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये क्विजेस आहेत, छान 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 काहीतरी आहे. म्हणजे हा सगळा ना कसा आहे, हा सर्टिफिकेट कोर्स आहे. सर्टिफिकेट कोर्स म्हणण्याचं कारणच तसं आहे की अभ्यास नीट व्हावा. रोज काय असं फार दिलेलं नसतो. 15 मिनिटं, 20 मिनिटं, कधी व्हिडिओ, कधी ऑडिओ, कधी माझे व्हिडिओज असतात, कधी ते संपूर्ण स्वसंवाद दिलेला असतो. तर त्याचबरोबर प्रत्येक भागामध्ये आता जे आपण कॉम्पिटन्सी असेसमेंट इंडेक्स कसा काढला, कॉम्पिटन्सी असेसमेंट अनालिसिस जो केला तो आपण काढून घेतो. प्रत्येक माणसाने एक एक तरी विषयाचा करायचा, त्याच्यावर काम करायचं. एक व्यवस्थित शिस्तबद्धती ग्रुप असतो. समजा 50 लोक असतील तर 50 लोकांचे 7 ते 9 ग्रुप्स केले जातात. त्या प्रत्येक ग्रुपला टूर लीडर असतो. त्या ग्रुपमध्ये चर्चा होते, अभ्यास होतो. त्यातली काही इन्फरन्सेस आपण त्या मोठ्या ग्रुपवर आणतो. असं ते संपूर्ण डिस्कशन सुरू असतं. आणि संपूर्ण लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम 1 महिन्यासाठी, जवळजवळ 5 आठवड्यासाठी ती दिली जाते छान सगळ्यांना. असं ते तो कोर्स आहे. म्हणजे तो एकच मिनिट फक्त तुम्हाला काय आहे ते एकदा दाखवतो. लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम म्हटल्यानंतर बऱ्याचदा गोंधळ होतो की नक्की करतो काय माणूस. हे बघा, हे असं ते दिसतं. आता हे बघा, तर हे अथर्व शीर्षाचे भाग कुठले कुठले आहेत, ते हे 7 भाग आहेत. मी कोण, अफिडेव्हिट, मी कसं, आनंद हवा, आनंदाने करायला हवं, मी कशाचा बंधू, इथं पंचतत्व येतं, 3 त्रिक, हे त्रिगुणात्मक किंवा मूलाधार येतं, नाटक कंपनी येतं, 8 3 श्वासांचा गाळ. हे 8 भाग. प्रत्येक भागामध्ये अथर्व शीर्षक कसं म्हणावा, छोटा व्हिडिओ म्हणजे प्रत्येक ठिकाणी असते. व्हिडिओ असेल, क्विज आहे, पीडीएफ फाईल्स आहेत. मग ही क्विज असते, मला पहिला भाग कळला का, आणि मग त्यांची ग्रेड इथे सर्टिफिकेट मध्ये येते बरं का. ग्रेड सर्टिफिकेट येतं प्रत्येकाला. पण आधी काय केलेत त्याच्यावरती ग्रेड कळते आपल्याला. म्हणजे गंमत आहे ती. आणि हे सगळे विनीत कुलकर्णी एकदा आला होता आपल्या अथर्व शीर्षक भागामध्ये, त्याचे व्हिडिओज आहेत. प्रत्येक सेशनचे ऑडिओ रेकॉर्डिंग तिथे ठेवलेली असतात. जास्तीत जास्त लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमचा अभ्यास इथे करावा असा तो भाग असतो. आणि हा कोर्स असा चालतो एकंदर. एक आहे की या कोर्समध्ये सेल्फ डेव्हलपमेंट म्हणण्यापेक्षा सुद्धा स्वतःकडे बारकाईने लक्ष देत स्वतःची जडणघडण स्वतः करायचे, अशा पद्धतीने ते केलं जातं. असाच मग भगवद्गीतेचाही अभ्यास आहे का? आणि आता भगवद्गीतेच्या अभ्यासामध्ये हे दिसतंय का शेअर केलेलं मी, सांगतो. आता भगवद्गीतेमध्ये आपण काय करतो, हाच उद्योग करतो की गोष्ट भगवद्गीतेची. बेसिकली आपण या कोर्समध्ये काय करतो, तो आता 4 जुलैला सुरू होते आणि याला काय अशी प्री-रिक्विजिट वगैरे नसते. या कोर्समध्ये संवाद म्हणून समजून घेतोय. तो सुसंवाद का झाला, तर त्याचा लेख आहेत, पीडीएफ मिळणार आहेत, ऑडिओज मिळणार आहेत, ते पण क्विजेस आहेत, धमाल आहे सगळी. मग ही काही कारणं मला समजली की संवाद सुरू राहावा ही प्रामाणिक इच्छा. मग मी माझ्या संवादामध्ये करतो का, संवादामधला पेशन्स, स्टेबिलिटी, विविध भावनांचा केलेला वापर, सांभाळलेली स्पेस, असे काही काही गोष्टी त्यातनं गमती जमतीने शिकवल्या जातात. काय करणार नाही, बेसिकली भगवद्गीता ही एक ट्रिप आहे, सुंदर ट्रिप आहे. मग काय करणार नाही,
तो ओळीने अध्याय शिकवणार नाही, पाठांतर गोकून केलं गेलं नाही, तत्वज्ञान काथ्याकूट होणार नाही, गीता कर्मपर का भक्तीपर अशी गरज नसलेली चर्चा तिथे होणार नाही. खरं गीता काय शिकू नये यासाठी माणूस प्रवृत्त होता, इथे काहीच होणार नाही. नाही अजिबात नाही. ती माझी वाट आहे. म्हणजे मी दरवेळेला सांगतोच याच्यामध्ये की एखाद्या भरकटलेल्या माणसाला, ज्याला स्वतःला पटत नाहीये की तो भरकटलाय, अशा माणसाला तो जिथे आहे तिथून योग्य जागी आणण्यासाठी मी जे जे काही करीन तेच कृष्णाने तिथे केलं. आणि वर्स्ट पार्ट म्हणजे भरकटलेल्या माणसाला कृष्ण कुठे उभा आहे कळत नसतं. त्यामुळे डाऊट, भांडणं, मला जमत नाही, तू कोण मोठा लागून गेला, असे जे माझ्या मनात येतात तेच प्रश्न अर्जुनाच्या डोक्यात पण आलेले आहेत आणि त्यांनी विचारलेले आहेत. श्रीकृष्णाला भरपूर चॅलेंज दिलेले आहे अर्जुनाने गीतेमध्ये. काय आपलं ऐकून घेतो आणि काय वाटेल ते सांगतो का, असा श्लोक आहे एक. इंटरेस्टिंग आहे सर. मग ह्या गोष्टींची गरज नाहीये. भगवद्गीता म्हणता येणं, भगवद्गीता माहित असणं काही गरजेचं नाहीये. आपल्याला 50% गीता माहितीच आहे, आपण अर्जुन आहोत. आता श्रीकृष्णाला परफेक्टली सोडून घ्यायचं आणि संस्कृत येत असण्याची गरज नाही. मी पण नाही शिकलेलो संस्कृत. 8वी 9वी 10वी मध्ये आमच्या आजोबांच्या स्टाईलने जे शिकलं ते शिकलं. म्हणजे त्या संस्कृतच्या अवघड जे असतं उच्चारण किंवा काय, त्यामुळे लोक जे पाठ फिरवतात त्याच्याकडे की अरे नको असं म्हणतात. होत नाही. आपण त्याच्या जो गर्भित अर्थ आहे त्याच्यापर्यंत तिथे पोहोचतो. त्याचं घेतलं ते सगळं गमती जमती आहे आणि फायदा खूप होतो. म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणावर फायदा होतो, स्वतःला फायदा होतो. बरोबर, स्वतःवर कामच होतं. काम सोपं होतं. हा 10 आठवड्यांचा बरं का, याचं मी थांबा, याचं मी डेटचं मी पाठवीन मी आता कधीतरी. डेट सांगितलं की नाही मला आठवत नाही. 4 जुलैपासून एवढं नक्की. बरोबर, 4 जुलैपासून. आपलं काय बुधवार शुक्रवारी टाकलं तुम्ही आपल्या ग्रुपच्या. हो, मी काय करतो फारसं नाही टाकत, खरं सांगा. ते म्हणजे नाही मला माहिती आहे ते, पण बुधवार शुक्रवारी मात्र टाकत जा नक्की, न चुकता. टाकतो. आणि स्वाती कंट्रोल करूया का? सफर जरी केलं खूपच मजा आली. हे थांबावंच वाटत नाही, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे. सो मी इथे थांबते आणि निवडक उद्यमीच्या पॅनलला थँक्यू. त्यांनी मला ही संधी दिली तुमच्याशी बोलायची. त्यामुळे मला तुमच्याशी एक नवीन संवाद साधता आला, जो खूप आनंददायी होता आणि ह्याच्या पुढे चालू राहील. सो आता मी विमन सरांकडे सूत्र देते. विमन सर, आप वोट ऑफ थैंक्स थोड़ा सा आपके स्टाइल में, कॉर्पोरेट स्टाइल में. कॉर्पोरेट स्टाइल में. ओके, मेरा आवाज आ रहा है? परफेक्ट. ओके, थैंक यू. थैंक्स. सबसे पहले तो धन्यवाद करना चाहूंगा निवडक उद्यमी टीम का. मेरा मराठी इतना अच्छा नहीं है, लेकिन फिर भी कुछ बोलने का कोशिश करूंगा और मेरा स्पीच में हिंदी और इंग्लिश में रखूंगा. सो नेहमीप्रमाणे वन्स अगेन अतिशय सुंदर कार्यक्रम झाला. So thank you so much, Nivdak Udyami team. I would like to begin, my vote of thanks by thanking Deepali Patrikar. Thanks for introducing NU and also its activity, and most importantly, the schedule or the Veda Patrak, जैसे मराठी में बोलते हैं. Why it is important? Because it helps us to maintain the effectiveness of the group. So I think it must be repeated in every single opportunity like this. So thank you, Deepali madam, for that, and also thank you for introducing Gokhale sir in a very very nice way. Program की शुरुआत में we had वाढलाय, गोळ्यांचा स्पीड फारच वाढलाय. Program की शुरुआत में we had a little bit of technical problem, but thanks to Dr. Vishwanath Gosavi sir and Ujjwala Gosavi madam also for sharing their details about their journey, their profession, and also filling the gap when we actually temporarily lost DG sir. DG sir, it was fantastic to know about your journey so far, and what I like the most about is the way you have given completely a new dimension to the project management. I would like to mention one quote here. It reads like, someone sitting in the shade today because someone planted a tree long time ago. So program ki shuruat mein, when madam asked you a question about from where did you get the inspiration, so you mentioned about your ajoba and I, jinhone sanskar sinchan kiya aap mein. I think we as participants also we should thank and we must thank all of them, because of that we got to get a person like you. So thank you so much for that.
What I liked, another thing about your, the way you have explained everything about project management specifically, is the fabulous definition that you have given about vision and mission, something which, I have never heard before. And another fantastic connection that you established, or correlation that you established between scriptures like Bhagavad Gita and the project management. DG sir, this is something which is completely unheard before. And I'm very much fascinated about this definition or this dimension that you have given. Sir, I myself, I am also an engineer. I have done project management in past. I had a fortune of, being trained on project management by Stephen Cabano and Luis Cabano, who are the authors of PMBOK, who are actually the initiator of PMI. And I have executed over 1,200 projects in my life, but I must say, the way you have given completely different dimension to the project management, hats off to you. In my knowledge, the Western management or the modern project management also uses lots of concepts like, vision, leadership, motivation, excellence in work, achieving goals or giving meaning to the work, decision making, planning, etc., etc. Most of them are derived from Bhagavad Gita, and modern project management has recognized it. And I would certainly recommend NU members to enroll for your programs, which you have crafted based on Bhagavad Gita and other things that we have talked about, like Atharva Shirsa. So thank you so much for all of that. Finally, I also want to thank you for sharing the tips, like keeping a small tips, like keeping a piece of paper next to you, to capture your thoughts, and then connecting it with the work that you are doing. So that was a really gem of a tip. So thank you so much for that. Once again, thanks to entire NU admin team, Soumitra sir to begin with, Vaishali Peshave, jinki wajah se, we got introduced to DG sir. She is not there, unfortunately. She is busy in her personal function. So unfortunately, she is not there. Shalaka Toile, Dipali Patrikar again, and Nishant Awale. And last but not the least, to all the participants from Nivudak Udyami, I'm very happy to see the turnout today. We have taken number of programs on variety of subjects so far in Nivudak Udyami, and thanks to lockdown, we all got together. But by far, I think today's program had the highest turnout, if I'm not mistaken. So तुमच्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद. And मी इथे थांबतो. एक ओथ शेअर करतो फक्त मी, आणि मग ती घेऊन आपण थांबूया. ही ओथ दिसेल का सगळ्यांना? येस सर. हाँ सर, दिख रहा है. हा बस, मग आपण ती मी म्हणतो, तुम्ही मनातल्या मनात म्हटलं तरी चालेल, कारण तो साऊंड स्क्रीन होणार नाही म्हणून म्हटलं की मी ही ओथ तयार केले. इट इज ऑन द वर्ज ऑफ गेटिंग पब्लिश्ड एज ग्लोबल ओथ. कॉपीराईट हळूहळू सोडून त्याच्यातले देतोय. 10 वर्ष झाली ओथ तयार करून. मी ओथ अशी म्हणतो, प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनला ओथ नाही आहे अनफॉर्च्युनेटली बाकीच्या प्रोफेशन सारखी. वी आर दी प्रोजेक्ट मॅनेजर्स, आणि प्रोजेक्ट मॅनेजर प्रत्येक ठिकाणी येतात. आपलं प्रत्येक जण प्रोजेक्ट मॅनेजर आहे. मी आता ओथ वाचतो, तुम्ही ऐका, वेळ म्हटलं तरी चालेल. वी आर दी प्रोजेक्ट मॅनेजर्स. We are proud of it. We shall never get attached to a project. We shall never hate ambiguity and chaos. We shall bring in predictability and visibility. We shall make life more simple, more beautiful, more meaningful. बहुत बढ़िया सर, बहुत ही बढ़िया. फॅन्टास्टिक. खूपच सुरेख. आणि मला एक त्याच्यामध्ये धनंजय सरांना असं म्हणावंच वाटतंय की रादर आपल्या निवडकचे जे सगळे मंडळी आहेत त्यांनी लॉकडाऊन मुळे सरांना आम्हाला काही देता येत नाही आता इथे. एवढी कॉन्टॅक्ट दिले, ऐका ना, छान ग्रुप मिळाला. नाही ते तर झालंच, पण सरांच्या जे सेशन्स आहेत त्याला आपण मॅक्झिमम उपस्थिती लावूया आणि सरांना आपण परत खेळत राहूया मध्ये, असं देतो. आणि अजून एक सर सांगायचं राहिलं जाता गोष्ट महत्वाची, संस्कृत सांगितलं. सरांची जी पत्नी आहे, धर्मपत्नी आरती संस्कृतच्या खूप मोठी विशारद आहे, आणि आरतीमुळे माझ्या मुलीच्या 10वीला तिला संस्कृतची नय्या तिची पार झाली. हे पण मी सांगतो जरूर. उत्कृष्ट तिला गुण मिळाले. तर थँक्स फॉर दॅट ऑल्सो. आणि आपल्याला आज का काल कळलं मला वाटतं, आधी बोलणं झालं ते आपलं काही चालू होतं. तर आपण आता संपूया. आय एम जस्ट एंडिंग द मीटिंग फॉर्मली. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.
येस थँक्यू सर, खूप मज्जा आली. छान थँक्यू. छान छान. थँक्यू. बाय. वी कॅन लिव्ह द मीटिंग. ज्यांना जायचं सोडून. बाय बाय. ओके. वाह, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. जाता जाता ऐकून जावा आजच्या ग्रुप. मस्तच एकदम. खूप छान. उमरी आहे. सर संदीप कडेची कविता आठवली मला याच्यावरनं. वा वा वा. मी हजार चिंतांनी डोके खाजवतो, तो कट्ट्यावर बसवतो, घुमवतो, शिळ वाजवतो. धन्यवाद सर. क्या बात आहे. थँक्यू सो मच.